ऊपर लिखते हैं कि हम ये पेपर सोसाइटी के लिए ही यूज के लिए हम दे रहे हैं, तो वो सिर्फ सोसाइटी ही वो पेपर यूज करती है, अन्यथा दूसरे लोग वो यूज नहीं कर सकते पेपर। उसी तरीके से जो राजकुमार बापना ने ये सारे से पूरा मैटर क्लियर करके अपने हाथ में पावर लिया है लैंड का, और उस पर डेवलपमेंट पेपर लेके हम देख सकते हैं। और हम आप लोगों से विनती करेंगे कि कोई भी पॉलिटिक्स के रूल की तरह से बात ना करें, क्योंकि हम चाहते हैं शांतिपूर्वक ये मीटिंग हो और अच्छे से अच्छा हमें गाइडलाइन मिले। चाहे कोई भी डेवलपमेंट करें, जब तक राजकुमार बापना जी किसी को पावर नहीं देते तब तक कोई भी आदमी डेवलपमेंट नहीं कर सकता है, चाहे वो कितना भी बड़ा ही पावरफुल हो। हमें पॉलिटिक्स नहीं करना है, हमें सिर्फ घर के बदले घर चाहिए। आप बताइए, राजकुमार बापना साहब के साथ में कोई पॉलिटिशियन खड़ा है? नहीं खड़ा है। पॉलिटिशियन उन लोगों के साथ खड़ा रहता है जहां पे राजनीति की जाती है अपने बेनिफिट के लिए। मैं खुल के बोल रहा हूं, मुझे किसी का घर नहीं है, मेरा घर है, मुझे घर मिलेगा। आपका घर है, पेपर डॉक्यूमेंट क्लियर है, आपको मिलेगा। और अगर जिसका पात्र भी होता है तो उसके लिए सोसाइटी भी सोचेगी, सोसाइटी के हाथ में भी पावर रहता है, वो भी क्लियर करेगी। लेकिन आपका जो भी डॉक्यूमेंट हो वो क्लियर हो। और जैसे उस तरीके से लैंड ऑनर राजकुमार बापना जी अपना पेपर क्लियर दिखा रहे हैं, उसी तरीके से हम भी अपना पेपर क्लियर दिखाएंगे और हमें घर के बदले फ्लैट मिलेगा। तो अभी एक वक्त था, अगर उस समय हमारा डेवलपमेंट हो गया होता तो हमें 250 स्क्वायर फीट मिला होता। आज हमें 305 स्क्वायर फीट मिल रहा है। क्या भरोसा 1-2 साल के अंदर अगर हमारा जब डेवलपमेंट हो तो 350-400 हो जाए, बढ़ ही जाएगा। हमारा नुकसान नहीं हुआ है, हमारा फायदा ही हुआ है लेट होने पे। आप ये मत सोचिए आप बेघर नहीं है, आपका घर है। तो मैं आप लोगों से विनती करूंगा, शांतिपूर्वक किसी भी कोई भी व्यक्ति का कोई नाम नहीं लेगा, पॉलिटिशियन का, सिर्फ अपने काम से काम और पेपर के बदले पेपर देखना है और डिस्कस करना है। हम ये चाहेंगे अभी थोड़ी ही देर में 5 मिनट के अंदर राजकुमार बापना जी साहब यहाँ पे पधारेंगे। आप लोगों की जो भी शंका घर के प्रति या इस तरीके के प्रति की शंकाएं जो भी आप लोगों के कानों में दिया गया होगा उसे क्लियर कर ले। बहुत बहुत धन्यवाद। ओंकार दर्शन कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी की तरफ से बापना राजकुमार बापना साहेब यांचं सोबत संवाद त्यांचं हार्दिक स्वागत आहे। सर्वांनी प्लीज उभं राहून त्यांचे अभिनंदन करावे। यहाँ पर आए हुए ओंकार दर्शन के सभी दर्शक लोगों का हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। मैं ये चाहता हूँ कि अभी सभा का आयोजन हो जाए। हमारे साहब पधार चुके हैं, बस उनका हम इस समय से इंतजार कर रहे थे और वो पधार चुके हैं। ओंकार दर्शन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी की तरफ से आज ये मीटिंग आयोजित की गई है, जिसमें अपने तक जमीन मालिक श्री राजकुमार बापना जी यहाँ पर आए हैं। आप सबकी तरफ से मैं उनका हार्दिक स्वागत करते हैं। मैं विनती करूँगा राजन भगत जी स्टेज पर आए, कुर्सी भाई जी, सुभाष जी, सुभाष भटेकर जी, रवि यादव जी, नरेंद्र चौधरी जी, आप सब स्टेज पे आगे विराजमान होंगे। रविराज गार्गी जी, नरेंद्र भाई पुढे या, सुभाष जी पुढे या, राणा शेख मैडम, हेलो, हाँ चल
हमारी सोसाइटी में वरिष्ठ नागरिक वसंत भाई पांचाल, इनको विनती करूंगा कि यूपी स्टेज पर आगे स्थान करने में। वसंत भाई पांचाल, वसंत भाई पांचाल। आप अपना बहुमूल्य समय निकाल के अपने घर के लिए अपने प्रश्नों का उत्तर लेने के लिए आज यहाँ पे उपस्थित हो, इसके लिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। आपका विजय से स्वागत करते हैं। मैं विनती करता हूँ कि हमारे स्टेज पे विराजमान सभी मान्यवर अपने अपने अनुभव और अपने किए हुए कामों का थोड़ा सा ब्यौरा देंगे आपके सामने। उसके बाद में राजकुमार बापना जी इस घड़ी का संबोधन करके प्रश्नों का उत्तर देंगे। उसके बाद ये मीटिंग हम समाप्त करेंगे। सरकार का स्वागत किया जा रहा है। बहुत बहुत धन्यवाद। मैं 201 के सर्वे नंबर 201 के अध्यक्ष राजन भरत जी से निवेदन करता हूं कि वो अपने काम और माफ कीजिए 201 से 207 इस सर्वे के सीटीएस के अध्यक्ष राजन भरत जी को मैं निवेदन करता हूं कि अपने 2 शब्द बताएं, अपने कामों का अनुभव बताएं। नमस्कार, मेरा नाम राजन योगेंद्र परब, मैं 201 से 207 का प्रेसिडेंट हूँ और बापना जी से मैं 20 साल से जुड़ा हुआ हूँ, 20 सालों से। और जो लोग बोल रहे हैं कि इनके नाम पे कुछ नहीं, सब इनके नाम पे ही है, प्रॉपर्टी कार्ड, कन्वेंस। और मैंने इनको मेरे प्लॉट पे इनर आउटर सर्वे SRA करके दिया है, कॉमन कंसर्न दिया है और काम यही करने वाले हैं। दूसरा कोई भी बिल्डर कुछ नहीं कर पाएगा। कोई भी जो ला रहे दूसरा बिल्डर वो कुछ कर नहीं पाएगा। सबको इनका NOC लगेगा, बापना जी का है, और काम बापना जी करने वाले कि भाई आप धन्यवाद। नमस्कार। यहाँ ज्यादा किसी को कुछ बताने की जरूरत नहीं है। आज के जो बच्चे CTS नंबर अगर किसको दे दिया तो वो सर्च करके खुद सब कुछ निकाल के आपको बता देंगे। आज की जो नई जनरेशन है उनको हर एक चीज का नॉलेज है, उसके बारे में मैं कुछ ज्यादा नहीं बोलूँगा। जो हमारी नई यंग जनरेशन है वो ये सब अच्छे से जानती है। यही बोल के मैं अपने शब्द यहीं रुकता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। ये भी अपना मत व्यक्त करेंगे। हॅलो, आपल्या जागेचे मालक राजकुमार बापना साहेब हेच आहे आणि हेच डेव्हलपमेंट करतील। इतर दुसरा बिल्डर अगर आला तर ते खूप प्रॉब्लेम होणार। त्यामुळे आपल्या बाजूचाच एक प्लॉट आहे 52चा, तिथे पण SRA राबवण्यात आलेला। त्यामुळे साहेबांना न सांगता तिकडे बिल्डर आलेला आणि पूर्ण काम झालेलं आहे SRAचं, तरी पण तिकडे काम थांबवण्यात आलं आहे आणि 2010 पासून 2026 चालू झालं आहे। 16 वर्ष झाली तिथे काम तसंच थांबलंय। त्यामुळे साहेबाशिवाय दुसरं कोणी काम करू शकत नाही। बस मी एवढंच बोलून 2 शब्द माझं संपवतो। इस मीटिंग में उपस्थित सभी लोगों को कुछ बातों की जानकारी देना चाहता हूँ। 2012 से राजकुमार बापना जी इस प्लॉट का विकास करने के लिए, मतलब यहाँ से लेके सागर होटल तक जितने भी उनके प्लॉट है वो सारे प्लॉट का विकास करने के लिए वो उतरे थे। उस टाइम पे उनको कुछ लोगों के ढूंढने पर, कुछ टेक्निकल अड़चन की वजह से वो आगे बढ़ के विकास नहीं कर पाए। फिर उन्होंने एक उनके ही ऑफिस में एक समिति बनाई। उस समिति ने कुछ लोगों को अपॉइंट किया। उस लोगों को अपॉइंट करने के बाद इस प्लॉट का विकास करने का कामकाज शुरू किया गया। फिर 2014 के बाद वापिस वो कामकाज रुक गया। जब ये बार बार होने लगा तब ओंकार दर्शन रहिवासी संघ इसकी तरफ से एक काम की शुरुआत की गई। उस काम में हमने ये किया
कि यही जो अपने मंच पे विराजमान है राजकुमार बापना जी, उनके अगेंस्ट में जाके जब हमने वो लड़ाई की, लड़ाई करने के बाद में समीर यानी ग्लोबल बिल्डर के साथ हम जाके आगे काम किया, सर्वे करवाया, एग्रीमेंट लिया, आगे फाइल पुटअप करने के टाइम पे सिर्फ एक ही बात का बार बार वहां पे हमें पूछा जा रहा था कि आपके प्लॉट का जो जमीन मालक है उसका अगर एनओसी मिलता है तो आप अपने प्लॉट का विकास कर सकते हैं, जो हमें आज तक नहीं मिला। नहीं मिलने के बाद में हमने क्या किया कि उस प्लॉट की जानकारी लेने के लिए जो सिद्धि विनायक गृह निर्माण संस्था के नाम पे अपनी सोसाइटी गई थी डेवलपमेंट के लिए, उस सोसाइटी के दम पे, उस सोसाइटी के नाम पे हमने आरटीआई मारा और सारे पेपर निकाले, जिसमें एक ही चीज सामने आई कि 39 से लेके 207 तक जितने भी सीटीएस नंबर है, उस हर सीटीएस नंबर के ऊपर कोर्ट रिसीव मतलब ओनर के कॉलम में कोर्ट रिसीवर मैटर लिखा गया, उसके ऊपर लिखा गया एच मतलब होता है लैंड ओनर होल्डर। तो वो जब उसको हमने वेरीफाई किया तो उसके बाद एक और उसमें कॉलम बनता है जहाँ पे लिखा जाता है कि जमीन मालक, पट्टेदार, भागीदार, ऐसा एक कॉलम होता है, उसमें नाम लिखा गया राजकुमार बापना, राज बिल्डर्स के ओनर भागीदार राजकुमार बापना जी है। ऐसा जब हमको प्रूव हुआ उसके बाद में हमने सारी लड़ाई रोक दी, सारे कामकाज रोक दिए। उसके बाद में हमें क्या करना था, तो ऑब्वियसली बापना जी के पास जाना था। तो बापना जी की तरफ से हमें एक इन्विटेशन लेटर मिला कि आप आइए, हमसे मिलिए, चर्चा करिए। उसके बाद हमने उनके पास हम तो गए थे, हमारे साथ में हमारी टीम में एक वकील भी थे, तो हम उनको लेके गए। लेके जाने के बाद में उस वकील के द्वारा हमने सारे डॉक्यूमेंट पेपर की जांच करवाई, जिसमें ये हमें पता चला कि ये प्रूफ हो रहा है इसमें कि बापना जी ओनर है। हाँ, अब बापना जी ओनर होने के बाद में डेवलपमेंट के कामकाज में अगर कुछ चीजें, कुछ एनओसी या ऐसी कुछ लगती है तो वो तुरंत तो आती नहीं है, उसके लिए लगता है टाइम। अब वो टाइम लेने के लिए उनका जो 4-6 महीना निकला, उसके बीच में कुछ चीजें ऐसी हुई, कुछ घटना घटी, कुछ और भी नए ग्रुप का इन्वेंशन हुआ, तो वो सारी चीजें हुई। तो मैं ये कहना चाहता हूँ आपसे कि जब हमने पर्सनल लेवल पे ओमकार दर्शन रहवासी संघ के माध्यम से लड़ाई लड़ी, उसके बाद में ओमकार दर्शन कोऑपरेटिव सोसाइटी बनी। वो बनने के बाद जब हमारा काम रुका, बापना जी ओनर है, हमको जब ये साबित हुआ, तो उसके बाद में हमें आगे लड़ाई लड़नी है, डेवलपमेंट चाहिए। इस बारे में अगर आप लोगों को कुछ पूछना है तो आप पूछ सकते हो। देखिए, ग्रुप तो 10 बनते हैं, बिल्डर भी 10 आते हैं, लेकिन क्या वो काम कर पाएंगे? अपने बाजू के बिल्डर जब समीर भाई काम नहीं करता है तो दूसरे और कौन आके कैसे क्या काम करेंगे? मैं चाहता हूँ, ये तो हमारा सवाल तो हम पूछ के हो गया, आप लोगों के बीच में जो सारे सवाल आए और वो बापना जी उनका उत्तर दे, ऐसा मैं आप लोगों से विनती करता हूँ। मैं आपका सवाल पूछने के पहले मैं ये माइक और ये मंच अभी बापना जी को समर्पित करता हूँ। बापना जी उसके बारे में सारी जानकारी देंगे, आपका संकट समाधान करेंगे। हेलो, आप सभी को नमस्कार। मैं शुरुआत थोड़े में ही करूंगा, उसके बाद में आपके सबके प्रश्न होंगे, उनका मैं उत्तर दूंगा। तो जैसा कि यहाँ पर मंच पर बैठे और खास करके आपके अध्यक्ष जो माधव हैं, उन्होंने बताया कि माफी चाहूंगा, हमारे बीच में रोहिदास गाड़ी जी उपस्थित है, मैं उनको विनती करूंगा कि कृपया मंच पर आके विराजमान होइए। देखिए, मैं आपको बताता हूँ, जो मुझे जानकारी मिली मैंने उसके बेसिस पे कहा। कोणाला मान्य है माधव आपला अध्यक्ष है? नहीं है ना? चलिए ठीक है, कोई बात नहीं, मेरी बात सुनिए। मुझे माधव हमारा अच्छा ठीक है, आपने सवाल किया, कोई बात नहीं, मेरी बात सुनिए। मुझे आप सबसे बात करनी है, किसी एक व्यक्ति से बात नहीं करनी है, क्योंकि माधव और भी कुछ टीम जो है आकर मिली थी। मेरा ये अंदाजा था कि शायद वो अध्यक्ष, अगर वो नहीं है तो कोई बात नहीं, जो भी होगा हम आप सभी से बात करना है, किसी एक व्यक्ति से बात करना है। तो यहाँ पर मैं कोई न ईगो की बात है न कुछ, एक गलत फहमी है, एक गलत फहमी दूर हो गई, अच्छी बात है। तो जैसा कि माधव ने कहा आपको कि ये जो पहले तो रोहिदास का है, रोहिदास आ गया हो, अरे आओ
अरे तुमने मेरे साथ काम किया है, पीछे कहीं को बैठे हो? रोहिदास ने बीच में कुछ अर्से तक मेरे साथ में काम किया इसी प्रोजेक्ट में, और वो नीचे बैठे तो अच्छा नहीं लगेगा। ये रोहिदास ये रोहिदासचा वजन पण वाढला बस। तो ही जागा जी आहे राज बिल्डरनी 1980 मध्ये कोर्ट रिसिव्हर आहे त्याच्याकडून ऑप्शन मध्ये खरेदी केली आहे, आणि 95 मध्ये जेव्हा हे आम्हाला कळालं की ह्या महाराष्ट्र सरकार जे आहे ते एसआरएचं डेव्हलपमेंट पण करणार आहे, म्हणून आम्ही जनरली कोर्ट जोडकडून कोणीही कन्व्हिन्स करून घेत नाही, त्यांचं सेल लेटर म्हणजे तो कन्व्हिन्सच असते, पण तरी आम्ही बिकॉज आम्हाला पुढे डेव्हलपमेंट करायचं होतं म्हणून आम्ही कोर्टकडून 1995 मध्ये कन्व्हिन्स सुद्धा करून घेतला, ज्याच्यात पूर्ण प्रॉपर्टीची हिस्ट्री सुद्धा आहे, आणि ही जागा ऑप्शन मध्ये हायकोर्टच्या ऑर्डरनी सँक्शन झालेला सेल आहे कोर्ट रिसिव्हरच्या मार्फत, आणि त्या ऑप्शन मध्ये आम्ही खरेदी केली आहे राज बिल्डरनी। जर कोणी तुम्हाला सांगत असेल की बापना चॅरिटेबल ट्रस्ट जो तो ट्रस्ट पण माझा त्या जिथे मी ट्रस्टी आहे, पण ही बापना चॅरिटेबल ट्रस्टची जागा नाही, ही जागा 100% कन्व्हिन्स ज्याच्या नावावर आहे त्या राज बिल्डरच्या नावावर आहे, आणि त्या हिशोबानेच आपण आपलं डेव्हलपमेंट करणार आहोत। आता मी पुढची माहिती आपल्याला नंतर देतो, आता त्यानंतर आपले जे काही प्रश्न असतील आपण प्रश्न विचारा, नंतर एक सेकंड मी सर्वांचे उत्तर देऊन पुढच्या तुम्हाला जे काही क्लॅरिफिकेशन आणि उत्तर जे पाहिजे ते मी तुम्हाला देणार आहोत। येऊन घेणार हेलो नमस्कार। जैसे आप सब मुझे जानते रहेंगे थोड़ा ख्याल आपको आगे ना पड़ेगा, वो फीडबैक आएगा। हाँ बस। जैसे आप सब मुझे जानते रहेंगे, और जो नहीं जानते, मेरा नाम है बॉबी नागेश दुबे। मैंने लास्ट टाइम भी आपसे सिर्फ 2 क्वेश्चन पूछे। राइस की पुत्री है। मुझे सिर्फ 3 क्वेश्चन आपसे पूछना है, और मुझे जानना है कि इसमें कितनी सच्चाई है या क्या सीन है, आप हमें बता दीजिए। पहला ये है कि आपने 2019 में एक डाला था एनओसी के लिए, जिसकी वजह से आपका रिजेक्ट कर दिया गया था, बिकॉज आपके पास चैरिटेबल कमिश्नर की प्रॉपर ये नहीं राइट एनओसी। हम सब जगह सुन सकते हैं कि ये प्रॉपर्टी हमारी है, राज भावना ने हमने खरीदी है, ये काफी टाइम से सुनते आ रहे हैं, तो अभी तक डेवलपमेंट क्यों नहीं हुआ? मैं छोटी थी जब हम आए थे, अब मैं बड़ी हो चुकी हूँ, मुझे जाना है यहाँ से। सेकेंड, मैं एक साथ में सभी का उत्तर अब अपना टाइम लीजिए, मैं आपको क्वेश्चन पुट फॉरवर्ड करती हूँ। फिर एक हमारे पास आता है 2025 में, आपके ऊपर 2 सेक्शंस पे एफआईआर फाइल किया गया था। पहला है 503 और दूसरा है 120B। अब जिनको नहीं पता है, मैं लीगल वर्ड में नहीं जाऊंगी। 503 टॉक्स अबाउट क्रिमिनल कॉन्स्पिरेसी इन आईटीसी, कि मतलब आप जहाँ पे 2 से ज़्यादा जन के साथ मिलकर अगर किसी चीज़ को गलत तरीके से अपना लेने की कोशिश करे, वो क्रिमिनल कॉन्स्पिरेसी में जाता है, और जिसका अमाउंट छोटा मोटा है, कैन टेल यू, छोटा मोटा तो नहीं है, जो कि 40 करोड़ रुपए है, जो आपने एफडी का फंड तोड़वा दिया है। जैसे कि जब ट्रस्ट आपको पैसे देती है, तो कभी हमेशा जो प्रिंसिपल अमाउंट होता है हम वो यूज नहीं कर सकते, बट इस एफआईआर के हिसाब से इस पे लिखा हुआ है कि आपने वो पैसे यूज कर दिए। और ये काफी सारे न्यूज चैनल से भी आया था, जैसे कि फ्री प्रेस जर्नल, टाइम्स ऑफ बॉम्बे। मैं जानता हूँ कि ये पेपर जो है ना प्रॉपर्टी पर बहुत ज्यादा फैलाए गए हैं, उसका सबका उत्तर मिलेगा, चिंता नहीं कीजिए। उसके अलावा और कोई प्रश्न है? उसके बाद 120 सीरियस नंबर 121A ऑफ गिलबर्ट हाउस, एवरी वेस्टी प्रॉपर्टी है। That is nothing to do with this. Why it is not nothing? Of course, that is a different project. It was a project of Vipra Holding Company, not Raj Builders. तो विप्रा होल्डिंग कंपनी के जो संचालक है वो राजकुमार बापना है। तो जब आपने किसी और को उनकी प्रॉपर्टी डेवलपमेंट करने के लिए दे दी और आपने PAA नहीं दिया, तो गाइस आपको मैं बताना चाहूंगी कि वहाँ के लोग आज एक टेंट में है जिनको PAA नहीं मिला गया है। तो अगर आज अपनी प्रॉपर्टी किसी को डेवलपमेंट करने के लिए दे और वो आपको PAA ना दे, जो कि अल्टरनेट अकोमोडेट ये रहता है, क्योंकि आपको बिल्डर्स देते हैं, तो आपको ऐसी जगह पे रहना पड़ेगा। क्या आप तैयार है ऐसी जगह पे रहने के लिए अपना घर छोड़ के? तो हमें
ये सब चीजों के ऊपर क्लैरिटी चाहिए। और एक और क्वेश्चन, ये ओंकार दर्शन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कब बनी? बिकॉज हमें किसी को नहीं पता है, उसके जो मेंबर्स हैं हमें कभी किसी ने बताया नहीं गया। और 39A के CTS पे सातपाड़ा ये सब का नाम तो हमने नहीं देखा। तो हम चाहेंगे कि आप हमें डॉक्यूमेंट इंस्पेक्शन करके खुद लाके दीजिए। अंकल मैं जरूर मानती हूँ कि हम RTI कर सकते हैं, सब कुछ कर सकते हैं, बट जो हम ट्रस्ट बनाना चाहते हैं आपके और हमारे बीच में, इसमें अगर आप खुद ही डॉक्यूमेंट्स हमको लाके दो और बोले कि लो ये मेरा प्रूफ है कि मैं इस जगह का ओनर हूँ। ओनर होना अलग बात होती है, होल्डर होना अलग बात होती है। जगह का मालिक होना अलग बात है, जगह को प्राप्त करना अलग बात है। और आपका कभी भी चैरिटेबल कमिश्नर का ये सर ऑफकोर्स आप देख, इससे तो हम भूल के धक्का बांध सकते हैं हमें, क्योंकि अब मैं छोटी से बड़ी हो चुकी हूँ, पापा है नहीं। तो आप मुझे बता सकते हो कि क्या हुआ है, कैसे हुआ है, ताकि यहाँ जितने जन खड़े हैं सबको एक रिलीफ मिले कि हाँ हम एक सही हाथ में जा रहे हैं, और अगर नहीं जा रहे तो 40 करोड़ रुपए तो हमको वहाँ पे भी दे रहे हैं। थैंक यू सो मच। और किसी का कोई प्रश्न? किसी को और कुछ पूछना है? हॅलो, मेरा नाम प्रवीण है, प्रवीण सोमा कांडकर. मला 55 वर्ष झाली इथे. मी साहेब तुम्ही म्हणता बरोबर आहे. परत साहेब त्यांनी सांगितलं की सर्वांबरोबर 20 वर्ष आहे. मला 55-56 वर्ष चालू आहे. आजपर्यंत काही केलेलं नाहीये, काहीच झाले नाही. तुम्ही म्हणता बरोबर आहे, मी माझं सगळं माझं. तुम्ही पुरुष तर दाखवत नाही, पुढे काय काम करत नाहीये. कसा तुमच्यावरती विश्वास ठेवायचा सांगा. तुम्ही हे पण लावलेली ओंकार दर्शन कोऑपरेटिव्ह सोसायटी कधी निर्माण झाली? कोणाला माहिती का याच्यामध्ये? सांगा, हात वरून सांगाय की ओंकार दर्शन कोऑपरेटिव्ह सोसायटी कधी बनलेली कोणाला माहिती आहे का? अरे कसा बोर्ड लावलाय इथे? हा बोर्ड लावलाय कसा इथे? काय लिहिलंय त्याच्यावरती? ओंकार दर्शन कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रेशन. त्याच्यावरती लिहिलेलं परत मेंबर्स लार्ज बिल्डर भागीदारी एकत्र. काय समजेल त्याच्यामध्ये? सांगा ना तुम्ही, काय समजेल त्याच्यामध्ये? तुम्ही स्वतःच लावलं असतं तर आम्ही मानलं असतं. म्हणजे काय कुठलं कोणाला माहितीच नाही, या सोसायटीबद्दल कोणाला माहितीच नाही आहे. प्रत्येकाला तुम्ही विचारू शकता. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही बोलता सगळं माझं आहे, सगळं माझं आहे, मी करणार आहे सगळं. तुम्ही 52-18 वर्ष झाली, तुम्ही काही करू शकत नाही आहे. आज लोक घरातून बाहेर निघून गेले तेव्हा तुमची आता 2 महिन्यात परापड चालू आहे. आहे की नाही यांची? या 2 महिन्यापासून यांची परापड चालू आहे की नाही? आपली स्वतःच आहे, मग आपण का आपलं घर स्वतःच आहे, मग आपण का दुनियाला दाखवायचं की हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे. त्याच्यावरती मीच करणार हे ठामपणे सांगायला पाहिजे ना. एकदा 3 मीटिंग झाल्या, आम्ही पण गेलो, तुम्हाला सहकार्य पण केलं. तुम्ही ऑफिस करून गोकुळ आर्केटमध्ये ऑफिस सोडलं तेव्हा पण आम्ही ओपनिंगला गेलो, तर काहीतरी होत आहे. पण त्याच्यानंतर पण काहीच नाही. आता हे 1 महिना झाला तुमचे 10,000 चालू झालेले आहे. काय समजेल त्याच्यामध्ये? असे काय ते असेल तर उत्तर द्या ना आम्हाला. काय ते खरं काय खरं काय काय असेल ते क्लिअर करायचे. त्याच्यासाठी झालेलो. हा, मग तेच म्हणतो. तुम्ही बोर्ड पण लावलाय, तो पण असं लावलाय. बस एवढंच बोलतो, माझं भाषण संपवतो. ओंकार दर्शन रहिवासी संघ के बाद ओंकार दर्शन कोऑपरेटिव सोसाइटी बनी। ये सोसाइटी किसी बनी या किसी घर में नहीं बनी है। ये सोसाइटी ओंकार दर्शन रहिवासी संघ बनने के टाइम पे अपने मंदिर से एक मीटिंग ली गई थी, महिला संघ मीटिंग ली गई थी। उसके बाद संघ बनी। संघ बनने के बाद में मुख्य स्कूल में एक मीटिंग ली गई जिसमें एक कोऑपरेटिव सोसाइटी का हमने गठन किया। वो गठन करने के टाइम पे भी वहाँ पे उपस्थित लोगों की सहमति से किया हमने। उसके बाद 2016 से काम हुआ, 2017 में रजिस्टर हुई। रजिस्टर होने के बाद में हम सनी भाई के पास गए। सनी भाई के पास जाने के टाइम पे यहाँ पे उपस्थित इसमें से कुछ लोग हमारे पास थे। उस टाइम पे हम गए, वहाँ पे जाने के बाद में ज्वानी जी ने जो एक्सपायर हुए बोल उनके थ्रू हमने इस सोसाइटी के मार्फत हमने एग्रीमेंट भी किया
जो एग्रीमेंट का रेशियो 70% एग्रीमेंट, इसमें जो बहुत लोगों ने एग्रीमेंट भी सही किए, उस टाइम पे किसी ने नहीं पूछा कि उनका वहाँ ड्राइवर संघ कहाँ से आई, सोसाइटी कहाँ से बनी। ये सारी चीजें सबको जानकारी और मालूम होने के बाद भी अगर आप लोग ये चाहते हैं कि ये मीटिंग ना हो, ये उनका दर्शन के नाम से बड़ा बवाला कर करके हमको ये काम नहीं करना है, तो आप लोग आगे बढ़ो, आप लोग बाबा जी की बात में जुड़ो और ये काम करवाओ। क्योंकि मैं करूँ, उनका दर्शन करे या राजू भाई करे, कोई भी करे, घर के बदले घर मिलना चाहिए, एजेंडा है हमारा। इसमें हम लोग मना नहीं कर रहे हैं, घर के बदले सबको घर ही चाहिए। हम लोग घर के बदले घर ही चाहिए, सबको घर के बदले घर चाहिए। मुझे बोलने देंगे आप? मुझे बोलने देंगे? आप जो बोल रहे हैं ना उसके ऊपर मैं बोल रहा हूँ। मुझे बोलने देंगे? मुझे बोलने देंगे? राजू भाई को बोलना बताओ, मैं बता रहा हूँ, महेश एरिना के पप्पा हम उनको राजू अंकल बोलते हैं, राजन एरिना। वो हमारे अभी वो बीमारी की वजह से हमारे साथ नहीं है, वरना वो हमारे कमेटी मेंबर है। गलती हो गई माइंड से। तो ये जो सब करने के टाइम पे जब सारी चीजें हुई, उस टाइम पे किसी का कोई आक्षेप नहीं था। बस ये काम करने के लिए जब इस प्रक्रिया में से एक 3-4 लोग आगे बढ़े, उसके बाद में सारे विरोध, सारे डॉक्यूमेंटेशन, सारी चीजें बाहर आने लगी। तो आप लोग को डेवलपमेंट चाहिए या आपस में लड़ाई चाहिए, क्या चाहिए आप लोग डिसाइड करो। ये मैंने उनका दर्शन का बताया, इस जगह के बारे में, कामकाज के बारे में बाबा जी बताइए। मुझे बस ये जानना है कि अगर हम डेवलपमेंट इनको दे दें तो क्या हमको घर के बदले में सच्ची घर मिलने वाला है, हमें ये मिलने वाला है? आप समझ, देखो हमको आपसे कोई दिक्कत नहीं है कि आपने 1 मिनट आपने पूरा किया, आपने बोला रुकना, मैं रुकी, अब मैं बोलती हूँ। देखो इधर जितने भी जन बैठे हैं, अगर आपसे बोलो कि आप ओमकार दर्शन को लेके आगे चलेंगे तो 51% की मेजोरिटी होनी चाहिए। आपने एग्रीमेंट साइन करवाया, अगर कल उनके आपने कोई मेजर डिसीजन लिए जो हम जिस पे नहीं मानते तो हम उस पर एग्री कर लेंगे, कल के नहीं करेंगे, फोर्स नहीं करेगा कोई। क्या कोई एग्री करेगा कल उनके अगर इनने हमारे बदले में एग्रीमेंट साइन किया तो? कोई नहीं करेगा। इसके लिए जब डेवलपमेंट होता है हमें सबको लेके करना पड़ेगा। इसका जितना एक इंसान है सबसे हमको बात करनी पड़ेगी और पूछना पड़ेगा। हम ये नहीं बोल सकते ना झगड़ा करना है ना कुछ करना है, डेवलपमेंट हम सबको चाहिए, सबको विद ऑल रिस्पेक्ट हम सबको डेवलपमेंट चाहिए। बट ऐसा नहीं जिसमें सिर्फ आप आगे रहो, आपको आगे रहना, आप रहो, अच्छी बात है, बट एटलीस्ट सबको पता होना चाहिए क्या हो रहा है, कैसे हो रहा है। और जब क्वेश्चन पूछ रहे हैं, हमारा क्वेश्चन यही है कि अगर हमको उसके फीस नहीं मिला गया, हमको नहीं मिला गया पैसा, हम कहीं रोड पे रहे तो आप क्या करेंगे उस टाइम पे? भले हमारा अच्छा फाइनेंशियल कंडीशन, मुझे कोई दिक्कत नहीं है, आई एम वेल टू डू, बट यहाँ बहुत जन है बस जिनका 1 रूम है, उनको अगर 1 रूम का भाड़ा भी नहीं मिला ना, उनको रोड पे रहना पड़ेगा। तो आप उस टाइम पे आएंगे और बोलेंगे कि नहीं मैं अध्यक्ष हूँ, तो आप मानेंगे उस टाइम पे रिस्पॉन्सिबिलिटी? आप नहीं लेंगे। सब लोगों का बस वही करना है, ये सब पॉसिबिलिटी। पहली बात तो मैं ये क्लियर कर दूँ कि उनका दर्शन क्रॉसिंग कोऑपरेटिव सोसाइटी, उसका मैं अध्यक्ष नहीं हूँ, उसके अध्यक्ष है हमारी मौलाना शेख मैडम, वो हमारे मुख्य प्रवर्तक है। मैं उस कमेटी में हूँ और मैं वहाँ पे काम कर रहा हूँ। दूसरी बात ये कि कब बनी क्या बनी उसकी सारी जानकारी मैंने आपको दी है। और उसके बारे में आपको मैं बात करता हूँ, जो आप वोट देने की बात करते हैं, आप जो बात कर रहे हो कि रेंट नहीं मिलेगा, ये सारी चीजें, उसका आंसर मैं यही देंगे, उसका आंसर मैं नहीं दूंगा। लेकिन उससे पहले मैं आपको बात बता दूँ कि इसी ब्लॉक के डेवलपमेंट के लिए आपके पिताजी आगे भी इस एरिया में बहुत सारे घरों में मंडल को लड़कों को पकड़ कर उन्होंने एग्रीमेंट करवाया उस टाइम पे, यही पापा जी के लिए। तब ये सारे क्वेश्चन नहीं थे, तब ये सारे कोई कंफ्यूजन नहीं थे। उसके बाद अब जब ये वापस ये शुरू कर रहे हैं तो उसके बाद ये कंफ्यूजन आया। दूसरी बात ये कि उनका कहीं और फ्रॉड होगा, अंग्रेजी बॉक्स में होगा, उनका मुंह में नहीं होगा, तो उस जगह के उस फ्रॉड में क्या टेक्निकल प्रॉब्लम है हमें नहीं मालूम। लेकिन हम अपने फ्रॉड के लिए अगर हम इकट्ठा आ जाए, मैं अध्यक्ष ऐसा नहीं बोल रहा हूँ, मैं अध्यक्ष हो भी नहीं, मैं तो काम कर रहा हूँ, ठीक है। लेकिन अगर मैं बोलता हूँ कि आप लोग नहीं आवे तो ठीक है, लेकिन अगर आपने जी बताएंगे उसके बाद आपको आना नहीं आना आपका वो रिजल्ट है, आपका कॉल है, ठीक है। लेकिन
आप ये एक प्लॉट होने की वजह से आप कैसे बोल सकते हो कि ये प्रोजेक्ट ऐसा होगा? लेट मी कंप्लीट। ये जो आप बोल रहे हो कि फाइनेंशियल क्रैश है तो वहाँ को 40 लाख देना, जो कुछ भी है 40 करोड़ 40 करोड़ तो जो कुछ भी देना वो उनका ठीक है, उनका फल, ठीक है। लेकिन एक प्रोजेक्ट का काम करने के लिए जो कुछ भी चीजें लगती है, एनओसी लगती है, वो सारी चीजों का उन्होंने जो कामकाज किया है वो चीजें देखने के लिए 52 ने भी देखा है, 52 ने भी देखा है, 201 से 207 के लोगों ने देखा है, तभी जाके ये आज यहाँ पे लोग बैठे और वो काम करने में आगे बढ़ेंगे। आपने बोला 52 के लोगों ने देखा है, तो मैंने इसके लिए तो सर से बोला ना कि इतना हमें रिक्वेस्ट कि आप ही अपने डॉक्यूमेंट्स लाके हमें दे दीजिए ताकि हम देख पाए कि कौन सा है कौन सा नहीं है। आप बोल रहे सिर्फ एक प्लॉट पे हुआ है और बाकी का क्या गारंटी नहीं होगा, पर हम मान लेते अगर एक पे हुआ तो हमारे साथ अगर वो हो गया तो क्या करेंगे हम? क्या मैं वही कहना चाहता हूँ। और हमने एक बार जो मेरे पापा के बारे में बताया कि पापा ने किया है, पापा को शायद तक नहीं पता रहेगा कि ये सब चीजें भी होती है, तब वो लीगल टेक्निकलिटीज में नहीं गए थे कि उस टाइम पे कौन से एनओसीज लगेंगे, कौन सा फ्रॉड किया गया है, किसको घर मिला है, किसको PAAA मिला है, पापा को नहीं पता रहेगा। आप समझ रहे? इससे आप RTI आपने बोला आपने 52 से आप जो भी है आपने किया है, तो आप वो पेपर एक बार हमें भी लाके दिखा दीजिए। 52 का नहीं किया मैंने, 39 के लिए काम किया था। ओके, वो काम का पेपर तो अरे मुझे आप वही पेपर्स लाके दे दीजिए ताकि हम वो चेक कर सके। ये पेपर्स है, ये पेपर्स आप देख लीजिए। ठीक है, इसका एक जेरोक्स सेट हमको भी दे दीजिए, हम इसको करवा लें। Sorry, we will not share it to you. You can have a look at it. Yes, of course. तो हम अगर आपको दिखा देंगे तो हमको भी इजी रहेगा कि हाँ क्या हुआ है क्या नहीं हुआ है। 39 का जो है ना आपको देखने मिलेगा जरूर, आपको दूसरे डॉक्यूमेंट है वो भी देखने मिलेगा, लेकिन शेयर नहीं करेंगे। अगर आप नहीं, आई एम सॉरी टू से, अगर आप लॉयर हैं, आई एम श्योर आप समझते हैं कि कन्वेंट की कॉपी किसी को भी चाहिए, रजिस्टर ऑफिस में कॉपी निकालते हैं। अरे मैं आपको ट्रस्ट बिल्ड करने की बात बोल रही हूँ। अगर आप No, but I will not share with anybody. I am willing to show to everybody. बट अगर आप खुद हमें दे देंगे तो हमको पता लगेगा कि हाँ हमने No, हमें दे दिया it है। is not for calculation. You have to understand. I am not dealing with one. I am sorry. I am not dealing with one. I am dealing with 2,200 terabytes. So I am sorry to say, I will show. Okay. I 100% to each and every person. Okay. But I will not. If you want, you can definitely take out the certified copy of property card. एक चीज बता दे दो, आप लॉयर है, आपको क्यों पता नहीं, मुझे मालूम नहीं। बॉम्बे सिटी में 7 बारह नहीं होते हैं प्रॉपर्टी कार्ड। हाँ प्रॉपर्टी कार्ड पे तो उन्होंने बोला 7 बारह इसके। उन्होंने बोला कि प्रॉपर्टी कार्ड पे आपका होल्डर लिखा हुआ है, तो मैंने आपको बताया। सुनिए, ओनर को होल्डर ही कहते हैं, अगर आपको नहीं पता हो तो आपको बता दें। There is a very thin line between owner No, but possession and that holding. means you don't know the revenue records. Okay. That's why I'm telling you. तो हम वो चीज़ एक बार वापस पढ़ सकते हैं, तो कोई दिक्कत नहीं है। आप लोग अगर सही कर रहे हो, आई एम वेरी ग्लैड आप मुझे सही करोगे। और But there is इसका जवाब देना। हाँ, तो there is a very thin line between owner possession holding. No, I उपस्थित सर्व 39 म्हणजे आपले रहिवासी, तुम्हाला नमस्कार। तसेच बापना यांच्या जागेतील मी तर प्रत्येकाची नावं घेत नाही, चुकून एखाद्याचं नाव दिलं त्याला वाईट वाटेल, म्हणून तुम्ही इथे आलात आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद। मी काही जास्त वेळ घेणार नाही, फक्त मुद्देसूद बोलणार आहे। कुठे गेली ती मुलगी? हां, विचारलेले प्रश्न बरोबर आहेत, पण कसं आहे की तिकडचं काढण्यापेक्षा आपण आधी सध्या आपल्या पाटीलांबद्दल बोललेलं बरं। विचारलेले प्रश्न योग्य आहे। आता पहिला मुद्दा असा आहे, काल बऱ्याच जणांनी फोन केले की अरे ही मीटिंग यांनी ठेवलेली आहे, ओंकार सर। म्हटलं बाबा त्यांनी ठेवले ना, त्यांना पुढाकार घ्यायचा आहे, घेऊ दे। पण तरी पण त्या मीटिंगला मान देऊन तुम्ही सगळ्याला म्हणून तुमचं खरोखर अभिनंदन। दुसरी गोष्ट, त्यांनी जे आता तो बोलला की आम्ही असं केलं, हे ओंकार दर्शन वगैरे, ही त्याने SRA मध्ये रजिस्टर केलेली नाही, ती त्यांनी चॅरिटी कमिशनर म्हणून कला, क्रीडा, सांस्कृतिक या गोष्टींसाठी त्यांनी रजिस्टर केलेली आहे। त्याच्यामुळे ते रजिस्ट्रेशन आणि आपलं 39 याचा काही SRAचा संबंध नाही, बरोबर आहे?
बरोबर ना? SRA साठी जी काही आपली मीटिंग होईल त्याला आपण जनरल मीटिंग म्हणतो, ती आपल्याला आपल्याकडे जे आहे 380-200 टेनंट आहेत त्यासाठी आपल्याला हॉल वगैरे बुक करावं लागेल, असं आपण 2-3दा केलेलं आहे. आपण 2007 पासून बापना यांच्या बरोबर आहोत. 2007ला आपण त्यांना ॲग्रीमेंट करून दिला, बरोबर आहे. त्याच्याबरोबर आपण ग्लोबल म्हणजे सगळे जागेवर ॲग्रीमेंट केल्या, त्यांनी काही केलं नाही. पण 2007 पासून आम्हाला 39च्या लहान मुलांना पण माहिती आहे, ते आज मोठे झाले, आज ते 25-30 वर्षाचे झाले, की ही जागा पापना चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे राज बिल्डर त्यांची आहे, हो की नाही? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलेला होता. 2007 पासून आता 2024-19 वर्ष झाले. आपल्याला एवढा वेळ लागलेला आहे. आज म्हणजे आमची मुलं पण आता मोठी झाली. इथल्या बऱ्याच, मला तुम्हाला सांगतो, इथल्या बऱ्याच मुलांना ना मुली मिळत नाहीये. त्याचा दोष आम्ही तुम्हाला द्यायचा का मिळत नाहीये? कारण कुठचाही बाप आपल्या मुलीला झोपडपट्टीत पाठवायला तयार नाही, बरोबर. आम्ही तुमच्यावर आतापर्यंत विश्वास ठेवलेला आहे. आम्ही जे 1 नंबर गल्ली, 2 नंबर गल्ली, 3 नंबर गल्ली, कोण फॉर्च्यूनकडे जात आहे, कोण वर्तमानकडे जात आहे, कोण भविष्यवाल्याकडे जात आहे, आम्ही कोणाकडेच गेलेलो नाही. पण किती वेळ वाट पाहायची? तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात राहून घेतो, या समीर त्यांनीने ग्लोबल बिल्डकॉन जी बालाजी सोसायटी आहे त्यांनी हा एवढासा रस्ता आम्हाला ठेवला. त्यासाठी एवढा पत्रव्यवहार केला. त्यातला एक चेअरमन होता, तो अध्यक्षिका मुख्य प्रवर्तक होता, तो ऑफ झाला कोविडमध्ये. त्यातला एक सदस्य जो आहे तो तिथे बसला. ती जागा आहे ना, ती जागा ती पण त्यांनी आपल्याला दुसऱ्याच्या जमिनीतून दिलेली आहे. पापना चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जे राज बिल्डर्स आहेत त्यांची 75 स्क्वेअर मीटर जागा ही या बालाजीवाल्यांनी तोडली. त्यातली 4 घरं कोण जे आता इथे घरा कुठे घरा हात वरती करा. नाही तुम्ही अरे भाई आपके पीछे, हा, हे जे राहतात ना त्यांच्या मागे डिस्टर्बर राहायचे, त्यांच्या बाजूला नाईक राहायचे, त्याच्या बाजूला अजून एक कोणतरी राहायचा आणि त्याच्या बाजूला आपला मुन्ना पटेल म्हणजे आपला येशू आहे ना त्याचे वडील, त्यांचं लांब घर होतं, त्यातलं अर्ध. ही 4 घरं 39 1 ते 18 ह्या मिळकतीत येतात. आम्ही एवढे प्रयत्न केले, आम्ही एवढे पेपर दिले, तुमच्या सहीचं पत्र आता पण माझ्या घरी पडलेलं आहे, काहीच केलं नाही. म्हणजे आम्ही एवढ्या संकटात प्रत्येक पावसात प्रत्येकाच्या घरात पाणी वाचतं. आणि आम्ही आणलं दुसरा बिल्डर, आम्हाला माहिती काही होऊ शकत नाही, मार्ग आहे. जर आम्हाला कोणतरी देणारा मिळाला ना, म्हणजे तिकडे खर्च करणारा किंवा आम्हाला प्रोत्साहन देणारा, तर आम्ही काहीतरी केलं असतं. पण आम्ही त्याच्या भानगडीत पण पडलो नाही. पण ना जेणेकरून काहीतरी करा. तुम्हाला किती दिवसाची मुदत पाहिजे ते पण आम्हाला सांगा. पण तुम्हाला एक विनंती आहे, आमच्या 39 व्यतिरिक्त बाहेरचा एकही माणूस इंटरफेअर करता कामा नये, बरोबर आहे? बाहेरचा एकही माणूस चालणार नाही. जो आहे तो आपल्या इथला राहणारच पाहिजे. कारण खूप झालं, आम्ही खूप बघितलंय, या शेताच्या कंपनीमध्ये बघितलंय, 4 लोकांचं अनेक्सेटिव्ह होतं, किती लोकांचे रेशन कार्ड डुप्लिकेट होते, नावं घेतली तर नावं तोंपात आहे, लाईट बिल डुप्लिकेट, यांच्यावर केस झाल्या. तसं आम्हाला करायचं नाही. त्यांनी एकाचे 2 लग्न नाही झालं तरी बायकोचं नाव टाकलंय. आई सगळं माझ्याकडे, फक्त तुम्ही स्वतःला दाखव, पटकन दाखव. त्याच्यामुळे मला विनंती आहे, बाहेरच्या माणसाला आमच्याकडे पाठवू नका. आणि ना जर तुम्हाला कोणी काही 4 गोष्टी सांगितल्या तर तुम्ही ना बरोबर त्याची शहानिशा करा. ऑप्शन आपण बघतो ना, एक डॉक्टर सांगायला का दुसरा, तर तुम्ही ते चेक करा की हा माणूस खरं बोलतोय का. जर हे आधीच केलं तर आता आपल्या सगळ्यांची 15 ते 20 मिनिटं वाया नसते गेली. ठीक आहे, थोड्या वेळाने मी बोललेलं अजून एक सुद्धा मला बाहेर काढायला बोलायचं आहे, तुम्ही थोड्या वेळाने बोलतो. 2019ला 39 ते 207 म्हणजे आपला हा सगळा पट्टा सबमिशन मी केलं, साहेबांच्या सहीनेच केलं, 2 NOC पण घेतल्या. मालकी हक्काचं जे NOC होती ती आपल्याला मिळाली नाही.
त्याच्यामुळे प्रपोजल पुढे गेलं नाही. मालकीहक्क म्हणजे काय की त्याच्यावर जे बापना चॅरिटेबल ट्रस्ट आहे, बापना चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे राज बिल्डर, तर त्यांनी आपल्याला मालकी हक्क मिळवण्यासाठी आणि एनओसी साठी आपल्याला DSA डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड यांनी सांगितलं की आम्हाला चॅरिटी कमिशनरची एनओसी हवे. ती फक्त एनओसी का नाही आली, बाकी सगळ्या एनओसी 2-3 आल्या, अजून 2 आहेत त्या पण येतील, त्याबद्दल विश्वास आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा एकच आहे यांच्यासाठी की चॅरिटी कमिशनरची एनओसी ती तोपर्यंत येणार नाही. आणि आता असं झालेलं आहे की आपलं प्रकरण जे आहे 2019 आपण सबमिट केलेलं ते आता रद्द करण्यात येणार आहे थोड्याच दिवसात, अशी परिस्थिती आहे. त्यासाठी आपल्याला परत एवढ्या संपूर्ण 4000 टेनंटच्या स्कीम आपल्याला नवी टाकावी लागणार. हे असं आहे. आजच्या तारखेपर्यंत 2-3 एनओसी आल्याशिवाय आपल्याला काही आलेलं नाहीये. 2019ला प्रपोजल सबमिट केलेलं आपल्याला आपण प्रेसे डिक्लेअर केलं की आता या साहेबांनी दाखवलं ही आमची फाईल, त्या सगळ्या फाईलमधले पेपर हे मी स्वतः एखाद्यामध्ये इश्यू केलेले तेच पेपर आहेत, त्याच्यामुळे ते आहेत आपल्याकडे. कॉपी पाहिजे तर तुला मी देईन, माझ्याकडे सगळं आहे ते. तर फक्त मालकी हक्काची एनओसी तुम्ही कशा प्रकारे आणि कधी आणणार एवढं मी बोलतो आणि माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये? मराठी. ठीक आहे. तर सर्वप्रथम रोहिदासने जे प्रश्न मांडला CTSOचा, बरोबर आहे की बांसरा चॅरिटेबल ट्रस्टचा जे इश्यू आहे त्याच्यावर ही गोष्ट आहे. तुम्ही जे सांगता 2-3 वर्ष जुनी गोष्ट, बरोबर बरोबर. त्यानंतर माझी CPO जे आहे त्यांच्याशी मीटिंग झाली. त्यांना मी जे आमच्या कन्व्हेन्स जे आहे ते पूर्णपणे मी दाखवलं, त्यांना एक्सप्लेन केलं काय एक्झॅक्टली आहे आणि त्याच्यात क्लिअरच लिहिलेलं आहे की ह्या जागेच्या बाहेर फक्त आणि फक्त राज बिल्डर आहे. कोर्ट रिसिव्हरचं जे लेटर जे आहे त्याच्यात पण तेच लिहिलेलं आहे आणि त्यानंतर कोर्ट रिसिव्हर जे कन्व्हेन्स दिलं आहे त्याच्यात पण तेच लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात आता ते कन्व्हिन्स झालंय की बापा चॅरिटेबल ट्रस्टचा याच्याशी काहीच संबंध नाही आणि ही फक्त राज बिल्डरची जागा आहे आणि राज बिल्डरच्या नावाने प्रोजेक्ट होणार आहे आणि याच्यात बापा चॅरिटेबल ट्रस्टची एनओसीची काहीच गरज राहणार नाही. ते कन्व्हिन्स झाले आहे. हे माझं डिस्कशन त्याच्याशी झालेलं आहे, ते मी लेटेस्ट सांगतो. आणि अजून लेटेस्ट एक सांगतो की FC एनओसी म्हणजे फायनान्शियल वायबिलिटी जे आहे त्याची माझी कॅपॅसिटी आहे की नाही ती FC एनओसी पण आलेली आहे, ते माझ्याकडे आहे, ते मागच्या महिन्यामध्येच आलेली आहे, हे पण तुम्हाला सांगतो. आणि फक्त हे CTSO आहे ते पण लवकरच मला अपेक्षा आहे की CTSO ज्याच्यात त्यांनी जे रोहिदासने जे एक्सप्लेन केलं ना की ते एनओसी पण येणार. म्हणजे एक सांगू, सुरुवातीला एक ॲज अ टेस्ट केस रोहिदासने जे केलं त्यांनी जे सांगितलं की पहिला आम्ही 3952ची ऍप्लिकेशन केली होती, उरलेल्या भागाची आम्ही नंतर केलेली आहे, प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यातली पण एनओसी झालेली आहे, त्याची FC एनओसी पण प्रोसेसमध्ये, पण त्याच्यातली सध्या तुमचा संबंध नाही, फक्त तुम्हाला माहिती देतो. तर रोहिदास तुम्हाला पण हे सांगतो की आपला CTSOचा जे आहे ना त्याच्यात आता जे तुम्ही जे कन्फ्युजन जे त्यांना जे होतं ते क्लॅरिफाय झालेलं आहे आणि लवकरच आपल्याला ते एनओसी मिळणार आहे. आता गव्हर्नमेंटची गॅरंटी असं कोणी घेत नाही की मला 2 दिवसात देणार की 4 दिवसात देणार, पण या वीकमध्ये आमची परत मीटिंग आहे, अपेक्षित आहे CTSO सोबत आणि त्याच्याशी मीटिंग झाली. ते कधी काय प्रोसेस करून देणार ते आम्हाला कळेल तसं मी सांगेन आपल्याला. पण मी जोपर्यंत हातात येत नाही काही कन्फर्म करणं योग्य नाही असं मला वाटतं. बाकी जोपर्यंत तुमचा भाग आहे आता फक्त एकच एनओसी राहिलेली आहे, बाकी सर्व एनओसी आलेली आहे आणि त्यानंतर आम्ही पुढे पण जाऊ शकतो LOI. त्यानंतर ही ओनरशिपच्या म्हणजे आता रोहिदास माझ्या हिशोबाने तुम्ही क्लिअर आहात म्हणजे ही राज बिल्डरची जागा म्हणजे तुम्ही कन्फर्म करतो जागा आहे. म्हणजे त्यांना जे कन्फ्युजन होतं कारण की माझ्याकडे इव्हन काय सांगतात हे सॉलिसिटरच्या टायटल सर्टिफिकेट पण आहे की ही राज बिल्डरची जागा आहे. सॉलिसिटर तुम्ही वकील आहात, तुम्हाला माहित असेल असं सर्टिफिकेट देत नाही, बरोबर आहे? यू अग्री विथ मी की सॉलिसिटर देत नाही. आय विल शो इट टू यू.
I will show it to you. But solicitor doesn't issue any certificate or anything without going through all the paper, and that वो लेटर जो दिया है वो पब्लिक नोटिस देने के बाद दिया है और उसमें पब्लिक नोटिस का रेफरेंस भी है, तो आप सेटिस्फाई हो जाएंगे, ये मैं अपेक्षा करता हूँ। अच्छा, इसके बाद में जहाँ तक इस आपके प्रोजेक्ट का सवाल है, ये कब तक होगा वो मैं आपको बताऊंगा, लेकिन उसके पहले आपने जो 2-3 प्रश्न पूछे, बाफ्ना चैरिटेबल ट्रस्ट, सबसे पहले मैं आपको बता देता हूँ। वैसे तो टाटा ट्रस्ट का भी आपने नाम सुना होगा, बरोबर है? तो जैसे टाटा ट्रस्ट है वैसे ही बाफ्ना चैरिटेबल ट्रस्ट है। टाटा ट्रस्ट जो है वो फैमिली का ट्रस्ट है, पब्लिक से पैसा नहीं लेते, उनका जो अंदर जो भी पैसा होता है ना वही होता है। और बाफ्ना चैरिटेबल ट्रस्ट भी है, टाटा तो बहुत बड़े हैं, उसके सामने कुछ भी नहीं, लेकिन स्ट्रक्चर वही, उसमें सिर्फ एसएम बाफ्ना जो है मेरे पिताजी, उसके फैमिली का ही कोई आदमी ट्रस्टी हो सकता है, और उसका जो भी पैसे हैं वो एसएम बाफ्ना मेरे पिताजी है, उन्हीं के सारे पैसे हैं, जो भी प्रॉपर्टी है वो उन्हीं की सारी प्रॉपर्टी है, और उसके हिसाब से जो भी इसमें कारोबार आज तक हुआ है वो है। और आज भी मैं बाफ्ना चैरिटेबल ट्रस्ट में ट्रस्टी हूँ। और जो एफआईआर की आपने बात की है, वो एफआईआर जो मुकेश मेहता करके, और जिसे रोहिदास भी अच्छी तरह जानता है, राजेश भी अच्छी तरह जानता है, और यहाँ पर बहुत लोग जानते होंगे, मुकेश ने मेरे ऑफिस में फ्रॉड किया। मुकेश मेरा कजिन है, वैसे ये भी बता दूं, 2006-7 में मुकेश बैंकरप्ट हो गया था, उससे केसेस चल रहे थे, उसको कोई पूछता नहीं था। उसके बाद में मेरे पिताजी के कहने पर उसको मैंने नौकरी में रखा, और जब शुरुआत हुई, और सबसे पहले हमने 39 से शुरुआत की, जैसा इसने कहा, बात सही है, हमने शुरुआत 39 से की, लेकिन मैं पहले केस की बात करता हूँ। उस वक्त जो है ये जो प्रॉपर्टी है बाफ्ना चैरिटेबल ट्रस्ट की ही है, और बाफ्ना चैरिटेबल ट्रस्ट ने ये जगह जो है सेल की थी, बाकायदा चैरिटी कमिश्नर की परमिशन लेके ऑक्शन सेल में 40 करोड़ जो आप कह रहे हो 100% सही, 40 करोड़ में ये जगह बेची थी, और ये पैसे बाफ्ना चैरिटेबल ट्रस्ट के ही है। ये मिस रिप्रेजेंटेशन करके मुकेश ने जो भी मैंने किया हो, एफआईआर करवाई है, एफआईआर करवाई तभी मेरे ख्याल से अगस्त में, अगर उसको कुछ संगीन होता ना तो मैं आज आपके सामने खड़ा नहीं होता, मैं अंदर हूँ, इतना समझ लीजिए, एफआईआर सीरियस चीज है। लेकिन फिर भी एफआईआर करने के बाद में उन्होंने जो भी तहकीकात की, उनको भी पता चला कि ये सब गलत किया है, और उसमें उन्होंने आगे कोई भी एक्शन नहीं ली। इससे आगे का जो भी रिजल्ट है वो भी बहुत जल्दी आप लोगों को पता चल जाएगा, क्योंकि मुझे पता है कि उसमें कुछ भी गलत हुआ नहीं है। पैसा अगर बाफ्ना चैरिटेबल ट्रस्ट का खुद का है, पब्लिक ने पैसा नहीं लिया, हमने डोनेशन दिए हैं, गरीबों की मदद की है, लेकिन एक पैसा, 1 रुपया भी किसी से हमने आज तक बाहर से डोनेशन लिया, जो भी लिया अपना खुद की जेब का पैसा उसमें डाला है और चैरिटी एक्टिविटी करते हैं। इसलिए अगर ये जो भी किसी ने कंप्लेंट की है वो आदमी खुद ही बड़ा फ्रॉड है, और मैंने खुद उसके सामने 3 कंप्लेंट की है, उसने मेरे यहाँ से पैसे की गड़बड़ की है, और भी पेपर मेरे वहां से चोरी किए हुए, उसके ऊपर कंप्लेन है, जो उसने आपको नहीं पता, ये भी मैं आपको बता देता हूँ। एक कंप्लेन मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में है, एक कंप्लेन विलेपार्ले पुलिस स्टेशन में, और एक आपके यहाँ अंधेरी पुलिस स्टेशन, ये भी आपको बता दें। वो अलग चीज, वो उसने क्या किया मुझे उसको देखना है, उससे आपके लोगों को कोई संबंध नहीं है। यह आपका पहले प्रश्न। दूसरा आपने कहा गिलबर्ट हिल की जगह वो सरकारी जगह है, वो मेरी जगह नहीं, ये जगह मेरी, वहां पर जो है वहां पर सोसाइटी वाले हम लोगों के पास आए थे कि आप ये डेवलप कीजिए। हम लोगों ने वहां ट्रांजिट कैंप बनाए थे, ये भी मैं आपको बता देता हूँ। आप जो झोपड़े दिखा रहे हैं ये कहाँ से फोटो है मैं नहीं जानता, जो भी वहाँ स्ट्रक्चर आपने दिखाया, हमने वहाँ 7 मंजिले का ट्रांजिट कैंप बनाया था, ये मुझे याद है क्योंकि मैं उस साइट पे जाता था। लेकिन बाद में वहां पर उनकी कमेटी में इतने सारे झगड़े होने लगे कि हम खुद भी उन लोगों से तंग आ गए, तो फिर हमने ये प्रोजेक्ट किसी और को बेच दिया। द प्रोजेक्ट कैन बी सोल्ड इफ इट इज अ गवर्नमेंट लैंड, जस्ट फॉर इंफॉर्मेशन आई एम सेइंग। तो ये हमने बेच दिया उसको, उसके बाद में हमने जिसको बेचा उसने आगे और किसी को बेचा, उसने आगे और किसी को बेचा, दैट इज नन ऑफ माय कंसर्न।
उसके बाद में अगर उन्होंने उनके साथ में सही ढंग से ट्रीटमेंट नहीं किया होगा उसमें मैं कुछ नहीं कर सकता, क्योंकि ये जगह मेरे ख्याल से 2011-12 में ही थी हम लोगों ने, क्योंकि वहां पर कमिटी में इतने सारे झगड़े थे कि हम उन लोगों से तंग आ गए, क्योंकि वो हमको आगे बढ़ने के एक के तरफ से काम करे तो दूसरा आके झगड़ा कर देता था। और गवर्नमेंट की लैंड में जो होता है इस तरीके के बहुत ज्यादा प्रॉब्लम उस वक्त होते थे, अब वो सब कम हो गया, लेकिन उस वक्त बहुत ज्यादा प्रॉब्लम होते थे और हमारा खर्चे पे खर्चा बढ़ते जा रहा था। इसलिए हमने कहा कि बाबा अगर ऐसा ही है तो क्या फायदा, जब लोगों को घर दे रहे हैं उनको घर अगर नहीं चाहिए और झगड़ा ही करना है तो हम उसमें से बाहर हो। इससे जहाँ तक उसका आप सवाल कर रहे हो, जो भी फोटो दिखा रहे हो, और अभी मैंने ये सुना है कि वो जगह पूरा खाली हमने हमारी जगह दी, वो बहुत बड़ा क्लब है गिलबर्ट हिल का, जो मेरे कान पर बात है कि वो अभी रिलायंस ने वो जगह डेवलपमेंट के लिए ली हुई है। अब रिलायंस वाला वहाँ करोड़ दे रहे तो किसके बाप की ताकत है कि वहाँ जाकर बोल सकता, कोई भी नहीं बोल सकता, नरेंद्र मोदी जी नहीं बोल सकते। तो वो बात और है। तीसरा प्रश्न आपका क्या था? और एक प्रश्न था, आपसे 3 प्रश्न पूछे थे। एलओसी, हाँ, और जहाँ चैरिटी कमिश्नर की जो बात थी परमिशन की, तो वो तो क्या रोहिदास से बात निकाली, उसने क्लैरिफिकेशन दे दिया है। और एनओसी जो है सीपीएसओ की एनओसी छोड़ के 39 में सारी एनओसी आ चुकी, 39 में सारी एनओसी आ चुकी। लेकिन मैं इतना आपको बता दूं, ये 39-52 का जो हमने प्रपोजल डाला था, वो ऐसा टेस्ट केस डाला था, बाकी के जितने भी सीपीएस नंबर 207 तक वो प्रोसेस में है। वो एनओसी लाने के बाद में प्रपोजल पूरा एक ही जाएगा, लेकिन क्योंकि ये पूरी प्रॉपर्टी का मैं एक ही प्रपोजल एलओआई के लिए करने वाला हूँ। मेरी बात सुनिए, जब एफसी एनओसी फाइनेंशियल अगर नहीं होगा ना तो मेरे को ऐसा एफसी एनओसी नहीं देता, आपको एफसी एनओसी में दिखा दूंगा, ठीक है ना। तो एक चीज समझ के रखिए कि एसआरए जो है उसमें हर एक चीज इतनी स्ट्रिक्ट है कि मैं आपके यहाँ काम शुरू करूंगा, आप जो बोल रहे हो ना एग्रीमेंट P888, जब तक मैं वो साइन नहीं करूंगा ना मुझे पीसी नहीं मिलेगी, और जब मैं साइन करूंगा उस वक्त मुझे आपका 2 साल का रोइडर करेक्ट करना, 2 साल का रेंट मुझे एडवांस में जमा करना पड़ता है, और तीसरे साल का या तो बैंक गारंटी दो या पीडीसी दो। और अगर 3 साल बाद में किसी भी वजह से मैं अगर फेल हुआ तो एसआरए एक्शन ले सकता है। तो मुझसे ज्यादा आप लोग सिक्योर है वहां पर, इतना ध्यान में रखिए। तो अगर मैं ये प्रोजेक्ट शुरू करूंगा तो मुझे भी पता है कि मुझे कंप्लीट करना ही है, क्योंकि मैं खुद ये रिस्क नहीं ले सकता कि प्रोजेक्ट में डिले हो। और मान लीजिए सर आपके यहाँ पर संख्या लकीली जहाँ तक मेरा मानना है जो प्लानिंग चल रही है, आप लोग फर्स्ट फेज में, ये प्रोजेक्ट एक फेज में नहीं होगा, ये 2-3 फेज में होने वाला है। और जहाँ तक मैं समझता हूँ कि शायद आपका जो है 99.99% फर्स्ट फेज में, 39 का जो है डेवलपमेंट फर्स्ट फेज में ही होने वाला है। एक बार मैंने एलओआई का प्रोसेस शुरू किया, रोहित आप करेक्ट करना अगर मैं कुछ गलत बोल रहा हूँ तो, अगर मैंने जैसे ही मैंने एलओआई का प्रोसेस शुरू किया, आप लोगों के साथ में जो है जैसे डीबीआर का वो मीटिंग भी होगी, फॉर्मल मीटिंग होगी, एग्रीमेंट जो है आपको एक स्टैंडर्ड डिजाइन जो है जैसे एक यूनिट की डिजाइन कैसी होगी, आपको 1 BHK मिलेगा, 1 BHK मिलेगा आपको, कम नहीं मिलेगा, 1 BHK मिलेगा। और कुछ लोगों ने पूछा कि तुम्ही विचार करो की एवढं वर्ष का झाले, 2007 मध्ये एग्रीमेंट केलं होतं, पण तेव्हा काय आहे की आम्हाला ते बघायचं होतं की बाकी एरियामध्ये पण लोक कोणत्या प्रकारचा प्रतिसाद देतात। बाकी एरियामध्ये सुरुवातीला प्रतिसाद जे आहे ना तेव्हा चांगलं नव्हतं, आम्हाला लोकांना खूप भेटावं लागला, खूप बोलावं लागलं। आणि हा जे केला आहे ना 19 मध्ये याच्यासाठी टेस्ट केस बघून की ऍटलीस्ट बाकी सगळ्याला सोडू द्या, आपण हे ऍटलीस्ट चालू करू, म्हणून हे 39च्या तेव्हा 19 मध्ये रोहिदासने जी ऍप्लिकेशन केली आम्ही केली होती। पण त्या दरम्यान 2-3 वर्ष तुम्ही लक्षात ठेवा की जे 11 पासून फुल फ्लेज आम्हाला करायचं तो आमची पूर्ण तयारी होती, तेव्हा जर तुम्हाला आठवण असेल 225 होता एरिया, जर जुने असेल लोक तर त्यांना माहित असेल की 225 होता, आणि तेव्हाच डिक्लेअर झालं
की बाबा 225 आम्ही 269 करणार आहोत. आता मला तुम्ही सांगा की जर 225 269 करणार आहोत असं फक्त अनाऊन्स केला मी 225 ची प्लॅनिंग करू शकतो का? आणि जर असं मी कन्सेशन केलं तुम्ही कोणी जाणार होते का तेव्हा? ऑब्व्हियसली कोणी जाणार नाही, कोणीच जाणार नाही. कारण की एकदा अपेक्षा असते की 268 मिळणार आहे, मी 225 मध्ये का जाऊ? म्हणून आम्हाला ते सर्व आमची जे प्लॅनिंग आहे थांबावी लागली की बाबा हे पॉलिसी येऊ द्या. आणि 269 जेव्हा आली आम्ही परत सर्व काम चालू केलं, परत नवीन प्लॅनिंग केली, सर्व केलं. आणि त्याच्यामध्ये परत आम्ही सफिशियन्स साठी गेलो तर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केला की आम्ही नवा डीसी रूल आणला, डीसीआर नवीन येणार. त्यांनी हे डिक्लेअर केलं आणि त्याच्यात आम्ही कदाचित 300 करणार. आता तुम्ही मला सांगा 269 ची मी प्लॅनिंग केली. मी रोहिदास मला जर आठवण असेल तर आपण वॉकथ्रू पण एक बनवलं होतं, आम्ही व्हिडिओ बनवला होता की घर बिल्डिंगचे सर्व कशी होणार ते पण लोकांच्या समोर आम्ही आणलं होतं. पण परत 269 च्या 300 तुम्ही एक समजून घ्या, जिथे 50-100 जर फक्त राहणारे रहिवासी असतील तर हे सोपं असतं. पण जिथे 2200 असतात त्याच्यासाठी किती प्लॅनिंग करावी लागते आणि किती आम्हाला काय सांगतात की एक फायनान्शियल अरेंजमेंट करावं लागतं, किती खर्च असतं ते आम्हाला माहिती आहे. आणि तेवढा काय अडकून फक्त काम करून फक्त तोडायचं आणि परत करायचं ते कोणी बिल्डर करत नाही. आणि त्या दरम्यान आपण कुठूनही माहिती घ्या, ज्या ज्या बिल्डरने काम चालू केलं होता ते सर्व अडकले होते, सर्वांना प्रॉब्लेम झाला होता. पण आम्हाला कदाचित ती दूरदृष्टी होती की आपण अडकून घर जाण्याकरता एकदा पॉलिसी क्लिअर झाली तेव्हा करू. अनफॉर्च्युनेटली सरकारची ती सर्व पॉलिसी क्लिअर झाली 2019-20 मध्ये आणि नंतर आला कोरोना. काय करणार माणूस 2 वर्ष तुम्ही किती घाबरलेलं होतं, आम्ही किती घाबरलेलं होतं सर्वांना माहिती काय परिस्थिती होती 2-2.5 वर्ष. त्यानंतर परत आम्ही प्लॅनिंग केली नाही. या दरम्यान या सर्व काळात ते 19 नंतर मुकेश मेहतानी किती प्रकारचे काय फ्रॉड केले, मॅनिप्युलेशन केले, आमच्याकडून पैसे जायचे, लोकांच्या नावाने पैसे घ्यायचो पण कुठे त्यांनी दिले नाही. त्याच्यात एक दिवस उदाहरण इथे पण आहे. याच्या नावाने राजाच्या नावाने पैसे घेतले पण राजाला त्यांनी खर्चासाठी काही पैसे दिले नाही, तिथे ग्राउंडवर सांभाळण्यासाठी खिशातच टाकले. आणि अजून पण नाही रोहिदासच्या नावाने रोहिदासच्या डायरेक्ट चेक मिळे म्हणून त्यांनी कोणत्या प्रकारचा फ्रॉड केला आणि त्यांनी मला काफी ठेवला. मी हे पण सांग म्हणजे माझं काळजी होता आहे, मला वाटलं होतं की तो व्यवस्थित काम करेल पण तो एवढा फ्रॉड निघेल ते मला पण माहीत नव्हतं. आणि त्यांनी मला अंधारात ठेवला. बरीच काही गोष्ट आली जे काही मॅनेज करू शकला नाही करू शकला त्यांनी मला अंधारात ठेवला. त्यानंतर 22 नंतर मी स्वतः ग्राउंडवर उतरलो. सुरुवातीला कारण मी सर्वांना ओळखत नव्हतो, काही मोजके लोक जे आहे ज्यांना मी ओळखत होतो मी त्यांना सुरुवातीला भेटलो. नंतर कसं करायचं काय करायचं कारण की मला कोणालाही मी पहिल्या दिवसापासून मी सर्वांना सांगितलं की मला सर्वांना घरं द्यायचे आहे. मी असं अजिबात सांगत नाही की मला घर द्यायचे नाही. हा मी एकच गोष्ट त्यांना सांगतो बाबा तुमचे पेपर जे आहे नीट तुम्ही ठेवा कारण की ते व्हेरीफाय मी नाही करणार ते सारे करणार आणि ते माझ्या हातात नाही. आणि त्याच्यात मी हे पण सांगायचो लोकांना की बाबा कधी कधी आई वडिलांच्या नावावर रूम असतो आणि नंतर नेक्स्ट जनरेशनच्या नावाने करावा लागतं. हे काही प्रोसेस आहे की तुमच्या लोकांना त्यांचं तुमच्या इंटरनल घरच्या ज्या आहेत ते मी काही सांगू शकत नाही. म्हणून मी हे सर्वांना सांगतो तुमची एलओसी जी आहे एक सोडून सर्व एलओसी आता आलेली आहे. सिटी एसओची एलओसी पण लवकरच जेव्हा येईल हे पण तुम्हाला कळवलं जाईल. आता प्रश्न आला तुमच्या सोसायटीचा बरोबर आहे. आता हे सोसायटी करायची कसं करायची हे तुमच्यावर मी सोडतो. हा माझा सब्जेक्ट नाही. मला तो सर्वांना घर द्यायचा. सोसायटीमध्ये जे कोणी समोर येईल जे कोणी निवडून तुम्ही ज्याला पाठवणार आम्ही डेट वेळे त्याच्याशी बोलणार. डेट वेळे आम्ही त्याच्याशी बोलणार. बाकी तुमच्याशी जो एग्रीमेंट आहे तुमच्याशीच होणार. म्हणून
आता म्हणून आता आम्ही सर्वे पण चालू करणार आहोत, कारण की मला हा जे प्रोसेस करायचा आहे त्याच्यासाठी मला सर्वे पण करावा लागणार. मी 9 तारीखपासून त्या बाजूने मी सर्वे चालू करणार आहोत. मला अपेक्षा आहे की तुम्ही पण सहकार्य करा. त्या अपेक्षा जे आहे आम्हाला सुरुवातीला सर्वेमध्ये तुमच्या घरच्या इनर बाउंड्री आउटर बाउंड्री ते करायचे, त्याची नंबरिंग करायची आहे. NH 2चा सर्वे आता मी करत नाही, NH 2च्या नंतर, आता नाही होणार. ते पण सर्वे जेव्हा होणार ते तुम्हाला आम्ही कळवणार की बाबा आता हे NH 2च्या पण प्रोसेस आम्ही चालू करणार. मी रोहिदासचं नाव आहे, परत तो याला काय सांगतो की याला सर्व माहिती आहे पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन. तर तुम्ही लोकांना काही प्रॉब्लेम नाही तर मी रोहिदासचं अपडेट जे राहिलं होतं चालेल का? म्हणजे बाकी सर्व कमिटी झाले राहा, पण याला सब्जेक्ट माहीत आहे म्हणून काय माझ्यासाठी पण थोडा सोपा एक्सप्लेन करण्यासाठी हे तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. आप लोग की आवाज जोर से नहीं है, रोहिदास का भी चलेगा क्या आपको? और सबकी जोर से आवाज आनी चाहिए. बाकी आपकी टीम रखो, मैं तो चाहता हूँ कि टीम भी होनी चाहिए, लेकिन एक स्पेशलिस्ट ऑलरेडी है आपके पास जो लेग स्पिन भी करता है, ऑफ स्पिन भी करता है, पेस भी करता है, सब करता है, सिक्सर भी मार सकता है. और मैं आपको बता देता हूँ कि मेरा बैकग्राउंड थोड़ा आपको समझा देता हूँ. बाफला फैमिली जो है, मेरे पिताजी एस.एम. बाफला, हम लोग इस बिजनेस में आज से नहीं है, 1959-60 से. मेरे पिताजी जो है मुंबई के 5वें बिल्डर थे. उस वक्त बिल्डिंग लाइन में बहुत कम लोग थे और मेरे पिताजी 5वें बिल्डर थे. और अपने मुंबई के बहुत बड़े बिल्डर जो है, आप नाम देखते हो ना, चाहे हीरानंदानी है, लोढ़ा है, रोनवाल है, सुराना है, और भी बहुत सारे नाम है. इन सब ने ABCD मेरे पिताजी के अंदर मेरे ऑफिस में सीखी और मेरे ऑफिस में ही बैठते थे शुरुआत के करियर में, जब उनके पास अपनी ऑफिस भी नहीं थी. तो मेरा बैकग्राउंड है और मेरे बैकग्राउंड में आज तक एक दाग लगने नहीं दिया है, न पिताजी ने लगने दिया, न मैंने लगने दिया. और हमने बहुत काम किया है और ये काम भी मैं ही करने वाला हूँ, मैं आपको ये बता देता हूँ. जस्ट बिकॉज एक मेरा ऑफिस में कोई फ्रॉड निकला और उसने कोई FIR की, इसका मतलब मैंने कोई गलत किया वो नहीं है. ये ट्रस्ट मेरा है, ये पैसे मेरे हैं, मेरे ट्रस्ट में मैं क्या करता हूँ ये कोई भी इसे बाहर का आदमी पूछ नहीं सकता. इसने जो भी गलत किया, इंफॉर्मेशन निकाली, कंप्लेंट की, कंप्लेंट तो कुछ हुआ, FIR में कुछ हुआ. आप लोग अगर कानून के बारे में या पुलिस के बारे में थोड़ा बहुत भी समझते हैं, अगस्त की FIR और आज हम अप्रैल में, जब उनको भी शुरुआत में हमने जब उनको सारे पेपर दिखा, वो भी बोले ये तो सब बरोबर है, तो ये पैसा तो आपका ही है. ये सारे पेपर मैंने सबमिट किए हुए हैं, हर एक चीज हमने है ना, जो EOW जो है इकोनॉमिक ऑफेंस लीग में, ये भी बता देता हूँ, मैंने उनको दिए हुए हैं. पर्सनली मैंने उनको सब समझाया है, उनके सीनियर ऑफिसर्स की समझाया है एंड वो सब कन्विंस हो चुके हैं. तो मेरा आपको ये कहना है कि किसी पर भी कंप्लेंट करना बहुत इजी है, लेकिन वो कंप्लेंट जो है आगे चलाना वो अलग बात होती है. और ये प्रोजेक्ट जो है, जहाँ तक सवाल है, ये प्रोजेक्ट राज बिल्डर, और राज बिल्डर मैं बता देता हूँ 1980 में जब ये जगह खरीदी थी, उसको मेरा ये पहला मैंने एग्रीमेंट साइन किया था. मेरी लाइफ का पहला एग्रीमेंट जो साइन किया था वो राज बिल्डर का ही था. उस वक्त ये बात मैं मानता हूँ कि उस वक्त तो SRA पॉलिसी भी नहीं थी, एक इन्वेस्टमेंट था. तो बिजनेस में ये एक इन्वेस्टमेंट ही था, लेकिन जब SRA की पॉलिसी आने वाली थी तब हमने तय किया कि बाबा कन्वेंस शब्द को लेना चाहिए, ताकि हम टाइटल जो है, चाहे आप हो या चाहे मेरे जो भी फ्लैट या ऑफिस में जो भी बनेगी उसके खरीदार होंगे, उसको टाइटल प्रॉपर जानी चाहिए करके हमने कन्वेंस किए. ये तो कोर्ट इश्योर में से कन्वेंस कोई नहीं देता है. और इसका ओनर बाफला चैरिटेबल ट्रस्ट नहीं है, सिर्फ और सिर्फ राज बिल्डर ही है. और ये कॉपी कन्वेंस की आपको दिखा सकता हूँ, जिसमें क्लियर कट लिखा हुआ है. इंडेक्स 2 में भी वही उसी हिसाब से लिखा हुआ है. तो ये अभी फिलहाल स्टेटस है और मैं आपसे अपेक्षा करता हूँ कि हम भले वहां से शुरुआत करें, आपकी तरफ जब भी आए तो आप स्ट्रक्चर सर्वे के लिए आपका इनर एंड आउटर उसकी नंबरिंग के लिए कोऑपरेट करेंगे तो फ्यूचर और उसकी स्पीड मिलेगी. देखिए क्या है,
जब तक मैं पूरी प्रॉपर्टी का सर्वे नहीं करूंगा, तब तक मुझे क्या प्लानिंग करनी, कैसे प्लानिंग करनी, वही मैं फाइनलाइज नहीं कर सकूंगा तो मैं आपको क्या बताऊं कि मैं क्या कर रहा हूँ। मुझे एग्जैक्ट संख्या चाहिए, जैसे उसमें घर कितने हैं, शॉप्स कितने हैं, कौन कहाँ पर है, उसके बाद में भी प्लानिंग होती है। उसके पहले प्लानिंग करना मुश्किल होता है क्योंकि बार बार आप प्लानिंग चेंज नहीं कर सकते। और इसमें इस प्रोजेक्ट में हो सकता है कि एक तो परमिशन मुझे दिल्ली से भी लानी पड़ेगी क्योंकि प्रोजेक्ट इतना बड़ा है, एक छोटा मोटा प्रोजेक्ट नहीं है। और इसमें ऑब्वियसली बहुत सारे फाइनेंशियल इन्वॉल्वमेंट होते हैं, फाइनेंशियल इंस्टीट्यूशन से उसकी भी फंडिंग आने वाली है, सब होने वाला है। कोई भी बिल्डर खुद के जेब से पैसा नहीं लाता, उसको इंस्टीट्यूशनल फंडिंग होती है। जितना भी बड़ा बिल्डर हो जाए उसको सबको इंस्टीट्यूशनल फंडिंग होती है। हम भी ले लेना डेफिनेटली हम लेंगे, लेकिन वो स्टेज बाय स्टेज इस वक्त। तो मेरे ख्याल से आपके सारे प्रश्नों का उत्तर मैंने दे दिया है। और किसी का कोई प्रश्न है? आणखी कोणाचा काही प्रश्न आहे? रोहिदास पूछो ना। 22-35 म्हणजे गुरुकृपा 52, तिकीट नंबर 52, 22-35 पिटिशन नंबर आहे 2010, हायकोर्टमध्ये मॅटर सुरू आहे। हा, तर तो तुम्ही स्टे लावून ठेवलाय, पण तुम्ही तो स्टे काढला तर आम्हाला 39 आणि 52 मिळून 1 नंबर गल्लीतून आम्हाला एक्सेस मिळणार आहे। अगदी बरोबर आहे। तर तो स्टे लावण्यामागचं कारण आणि जर तो काढायचा झाला तर तो आधी काढणार की असं आहे की गुरुकृपा जे आहे, रविदास तुम्हाला किती माहिती आहे मला माहित नाही, पण गुरुकृपा जे आहे तर आम्हाला नोटीस न देता तेव्हा तो चावडा जे होता त्यांनी एसआर मध्ये मॅनेज करून हे सर्व प्रोसेस केला होता, आम्हाला कळाला। आम्ही लगेच हायकोर्टमध्ये गेलो आणि हायकोर्टमध्ये आम्हाला लगेच स्टे मिळाला की हे प्रोसेस फॉलो केलेलं नाही, गुरुकृपाच्या नावावर प्रोजेक्ट करायचे हे जे प्रयत्न करतात ते चुकीचं आहे आणि ते आमच्या फेवरमध्ये स्टे 2010 पासून आहे। त्यानंतर माझ्याकडे गुरुकृपाच्या राज बिल्डरच्या फेवरच्या रेझोल्युशन आहे आणि जे पूर्वी जे कोणती कंपनी होती, मला नाव आठवण नाही, तुम्हाला नाव आठवण आहे का पूर्वी जे कोणती कंपनी होती त्यावेळेची? त्याच्या जे आहे त्यांनी रेझोल्युशन पास करून त्यांच्यासोबत जे काही त्यांचा करार होता त्यांनी कॅन्सल सुद्धा केलाय आणि ती कॉपी पण माझ्याकडे आहे। रोहित तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला माहित असेल, बरोबर आहे। आणि राज बिल्डरच्या नावाचे रेझोल्युशन पण माझ्याकडे आहे। आता मी हे गुजरातचे एक रिप्रेझेंटेटिव्ह इथे आहे, हा सुविधा म्हणून होता, तो सुविधाला त्यांनी काढून पण ठेवला आणि त्यांनी माझ्या नावावर रेझोल्युशन करून ठेवला आहे। त्या मॅटरची फायनल हिअरिंग कधी पण लागू शकते, आता वेकेशनच्या आधी पण लागू शकते, नंतर पण लागू शकते आणि आम्हाला माहिती आहे की ते आमच्या फेवरमध्ये होणार। तरीही ही गुरुकृपची जी लोक आहेत त्यांना मी रिक्वेस्ट केली आहे की बाबा हा प्रोजेक्ट हा प्रोसेस आता पूर्ण होऊन, आता एक मिनिट तुम्ही जे सांगतात ना त्याचे ते जे माझ्या फेवरमध्ये तरी आपली सर्व प्रोसेस 39-52 ची सोबत आहे। हा म्हणजे हे जर क्लिअर झालं ना तर आपल्याला प्रोजेक्टमध्ये काहीच प्रॉब्लेम होण्याची शक्यता नाही आणि डायरेक्ट आपल्याला इथूनच एक्सेस मिळणार। म्हणून मी बोललो ना की आमची प्लॅनिंग अशी आहे की सुरुवात इथून करू का हे बघून जे 52 अर्धा डीपी मध्ये जातो रोडमध्ये, तर डीपी रोड मध्ये जातो म्हणून काय की आम्हाला पण हा डेव्हलपमेंट पटकन ते चालू करायला सोपं होणार। म्हणून आमच्या मनामध्ये होता की 39-52 आपण सुरुवातीला फर्स्ट फेज मध्ये घेऊ, बाकी दुसरा भाग घेतला तर ते जे घेऊ ते घेऊ, पण 39-52 घेणं ते आमच्या मनामध्ये आहे हे आपल्याला सांगू शकतो। आणि ते बोलू शकता मला आपले सर्व रेझोल्युशन फेवरमध्ये त्याच्यात काही प्रॉब्लेम होण्याची अजिबात शक्यता नाही। एवढंच विचारलं नाही। आता आम्ही असं आहे की आपली तो पूर्ण तयारी आहे, जेव्हा हिअरिंग लागणार ते हायकोर्ट तो माझा हातात नाही, तो कधीही येऊ शकते, म्हणजे पुढच्या वीकमध्ये पण येऊ शकते, सांगू शकत नाही। थँक्यू। कोणाला विचारायचं असेल तर हा रोड कधी बदलून म्हणणार त्याला विचारायचं आहे। आता मी तुम्हाला हे सांगितलं की माझे अथॉरिटीमध्ये जे आहे काही लोकांशी बोलणं झालं आहे इनफॉर्मल आणि त्यांचे आमची एनओसी आहे त्याचीच वाट बघतात
आम्ही जोपर्यंत एनओसी देणार नाही तोपर्यंत ते तुमचा एरिया आहे तर तुम्ही एनओसी देऊ शकता ना. असं आहे की 52 मध्ये जे आहे मी आता जर असंच एनओसी दिली ना, काही लोकांचे जे घर आहे ना ते त्यांना तुम्ही समजून घ्या, ते माणसून इकडे तिकडे कुठेही फेकून टाका. तुम्ही त्यांना आश्वासन देऊ शकता. तेच माझं चाललंय. असं आहे जोपर्यंत त्यांची गरज आहे तर तुम्ही आश्वासन देऊ शकता. तुम्ही ऐकून घ्या, तुमचं म्हणणं खरं आहे, पण असं आहे की जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येणार नाही की ते मी त्यांना इथे घेऊ शकणार की नाही, तोपर्यंत मी त्यांना कसं एनओसी देऊ. तरीही मी आपल्या दादा कुठे आहे, कुलकेकर साहेब कुठे आहे, कुलकेकर साहेब तुम्ही पुढे या, यांच्यासाठी पहिला टाळा वाजवा तुम्ही. ते 52 मध्ये राहतात आणि यांचं घर जातो तिकडून हे सांगतात माझं घर गेलं तर जाऊन द्या, पण तुम्ही या प्रोजेक्ट लवकर ते लवकर करा. त्यांचं बरोबर आहे, पण त्यांना तुम्ही आश्वासन द्या की मी तुम्हाला घर मी देणार. तो यांना आश्वासन दिलंय. असं आहे की मला गॅरंटी सरकारकडून पाहिजे. हो, माझी गॅरंटी चालणार नाही त्यांच्याकडून की बाबा आम्ही हे जर केलं पण त्याचा तुम्ही तुमचं प्रोजेक्ट मध्ये द्या. कारण की हे असं आहे की मी द्यायला तयार आहे, अथॉरिटी किती मानणार ते माझं असंच आहे ना, त्यांच्यासाठी तुम्ही थांबलेलं. एकदा मला ते कन्फर्मेशन मिळालं की ते जी लोक आहे माझ्या प्रोजेक्ट मध्ये मी ऍडजस्ट करू शकणार, त्या दिवशी परमिशन त्यांना लगेच मी देऊन टाकणार. तुकाराम कसं आहे ना की जर यांनी एनओसी दिली ना त्या डिप्लोमावाल्यांना तर ते पटकन कटिंगला घेणार, आणि एकदा का कटिंगला घेतलं की त्यांच्यासोबत कोचरेकरांसोबत अजून 8 घर असतील त्यांना तो ना, आणि कुठेतरी जे आपले वाशी नाका वगैरे आहे ना मानकोट तिकडे पाठवून देणार. आता कोचरेकरांचं मोठे पण आहे की बाबा चला माझं घर जाऊ दे, पण इतर काही आहे त्यांचं पण जर घर गेलं तर तोपर्यंत बिल्डिंग ते त्यांना बिल्डिंग पण घर देतील, त्यांना भाडं पण त्यांना भाडं द्यावं लागेल. आणि उद्या परवाच्या आश्वासनावर काही चालत नाही ना. नाही, बापना सरांनी त्यांना आश्वासन एकदम परफेक्ट दिलं पाहिजे. नाही करा आणि अजून काही सुद्धा काय चालू केलं नाही. बरोबर आहे, पण मी एक टेक्निकली सांगतो. एकदा का डिप्लोड आपण त्यांना दिला, त्यांनी जर त्यांना तिकडे स्थलांतर केलं वाशीला पनवेलला कुठे पण, किंवा आपल्या मुंबईला करू दे वरळी डिफेक्टला, पण त्याच्यानंतर जो SSI किंवा TDR वगैरे असेल तो त्यांना काहीच नाही मिळणार. का तर त्यांना कुठे बसवलं तर त्यांनी BHCने बसवलं, कळलं, त्यांना त्या जागेचा काहीच फायदा होणार नाही. असं आहे, म्हणून ते त्यांनी ते थांबवून ठेवलं असेल असं मला वाटतं. लवकरच त्याचे क्लॅरिटी. माझी अशी अपेक्षा, मी प्रॉमिस करत नाही की पुढच्या काही महिन्यात जे आहे इथे काम चालू झालं पाहिजे, मोस्टली मान्सून नंतर, अशी माझी अपेक्षा. माझ्या ज्या प्रकारे बोलणं चालू आहे, शेवटी असं आहे की अथॉरिटी आहे ते माझ्या हातात नाही, पण माझं जे बोलणं चालू आहे त्यांच्यासोबत, तर मला असं वाटतं की मला एकदा अश्युरन्स झाला मी एनओसी देणार आणि मान्सून मध्ये कोणी काम चालू करत नाही, नवीन काम मान्सून होण्याची शक्यता आहे असं माझी अपेक्षा आहे. कारण की मी स्वतः माझी इच्छा आहे की ते लवकर चालू व्हावं. ते माझ्यासाठी पण चांगलं आहे, तुमचं फक्त तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी पण चांगलं. हे काय आहे, हे सरकारी प्रक्रिया आहे आणि सर्व माझ्या हातात नाही. जोपर्यंत त्यांचं कन्फर्मेशन मला येत फक्त त्याच्यासाठी थांबलेलो आहे. एकदा आला की लगेच मी एनओसी त्यांना देणार. साहेब आम्ही असं समजून देता की या एंड पर्यंत आपल्याला CTSOची एनओसी आली, NHO 2 या मान्सून मध्ये, आणि LOI ची प्रक्रिया वगैरे हे 2024 मध्ये कंप्लीट होईल 31 डिसेंबर. माझी अशी अपेक्षा आहे की LOI ची प्रक्रिया जी आहे ते ऍटलिस्ट मी ह्या माझी तो LOI एंड पर्यंत आणायची पण माझी तयारी आहे. झाला पाहिजे ना आधी, डायरेक्ट आधी मला सर्वे पण करावा लागणार ना. त्यासाठीच मी बोललो नाही, पहिला मला सर्वे करू द्या, त्यानंतर मी Annex 2 च्या प्रोसेस पण चालू करणार. जोपर्यंत नंबरच मिळणार नाही तोपर्यंत Annex 2 कसं करणार. आपण कधीच यांना सर्वेसाठी थांबवलेलं नाहीये. कारण असं पाहायला गेलं, भले आपण विरोधात आहोत नाही आहोत, पण ते जागा मालक आहेत. आपण जर त्यांना विरोध करायला गेलो आणि जर पोलीस आले तर पुढे पोलिसांची परमिशन घेऊन ते पण सर्वे करू शकतात. आपण 2005 आधी सर्वे केलेला आठवतोय तुम्हाला,
सगळ्यात अगोदर सर्वे ऍग्रीमेंट करण्याच्या अगोदर, तेव्हा पण बरेच बालाजीमधले दोघं तिघं येऊन एक सर्वे करायचं नाही वगैरे, तेव्हा आपण त्यांना इथं सांगितलं बाबा ही पापनाची जागा आहे, वही बोल रहा हूं ना, हाँ तो मैं वही बोल रहा हूं ना, तो त्यांच्या जागेचे मालक आहेत, फक्त त्यांना इनर सर्वे करायचा आहे, त्यांना घराचे मेजरमेंट घ्यायचे. पण बापना जरी घराची नाही घेतली ना, घराची नाही घेतली, सगळे रेसिडेन्शियल आहे. हार्डली तमिळमध्ये काही आरती असतील, इथे एक आरती आहे, एक तो इस्त्रीवाला आहे छोटासा, बाकी काय त्यांचं तुम्ही इंटरनल करा. आणि जर तुम्हाला पाहिजे ना तर तुमचा टेबल सर्वे झाला की तुम्हाला मी इंटरनल ना कसं करायचं ते पण तुम्हाला मी सांगून टाकतो. काय आहे रोहिंदर की कोणाच्या घरामध्ये त्यांची परवानगीशिवाय आम्ही जाणार नाही, जाऊ शकत नाही, ते आम्हाला करायचं सुद्धा नाही. म्हणून हे परवानगी तुमची पाहिजे. आणि तेव्हा आमची रिक्वेस्ट काय आहे की माझ्या ऑफिसची जे किरण आहे, आणखी राकेश आणि हे ज्ञानेश आणि पंटी आणि हे सर्व लोक आहे, म्हणजे त्याच्यातली माझी टीम असणार, सर्वेची लोक पण असतात, त्यांच्याकडे आयडी असणार. पण जोपर्यंत तुमची सोसायटीचे इकडचे राहणार आहे, काही लोक नसतात, तोपर्यंत आम्ही चालू करणार नाही. आणि ज्या घरामध्ये जाणार त्या घरची परवानगी आम्हाला असली पाहिजे. म्हणजे इकडचे स्थानिक जे आहे ते आम्हाला सांगायचं इथे परवानगी आहे, आपण आतमध्ये जाऊन सर्वे करू शकतो. कारण की परवानगीशिवाय कोणत्याही घरामध्ये आम्हाला एंटर व्हायच्या वेळा आम्ही होणार नाही. पण असं आहे की पुढे मला जे काही प्लॅनिंग करायची आहे त्यासाठी मला हा सर्वे गरजेचा आहे, त्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला हीच विनंती आहे, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही सांगा, पण एकदा ह्या भागामध्ये आलो की त्या काही दिवसात ते सर्वांचा होऊन जायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. कारण की सर्वे पण एवढ्या दिवस थांबत नाही, तुम्ही हे समजून घ्या. तर एकदा ठरवला तुम्ही मला सांगा कोणत्या दिवसापासून चालू करायचं आहे, त्या हिशोबाने मी टीम पाठवतो. आणि अंदाजे मला वाटतं की 200-2.25 इन्स्ट्रक्टर झाले, अंदाज 216. सर जर लवकर नाही झालं तर 216 ते 250 पण होतील. कारण 2010 मध्ये जेव्हा आपण स्लम डिक्लेअर केलं 50 4-1 नाही आहे, 4-1 हे गव्हर्नमेंट करतं, कलेक्टर करतो. 50 केलं तेव्हा 162 टेनंट होते. फक्त संपूर्ण या 39 मध्ये हा एवढासा फ्रॉड राहिलाच आहे, मी सांगत नाही कोणामुळे राहिला. तो आर्किटेक्ट जो आहे ना, काय मागाचे नाव घेतलं, सुविधाचा आर्किटेक्ट आहे, तो इथे येऊन गेला आहे, पळवलं त्याला आम्ही पळवलं. आणि ही जागा आमच्यामुळे शिल्लक राहिली, की आम्ही इथे आहोत ना 8 जण इथे करत शिल्लक ठेवत लवकर बांधा, नाही तर लोकांना एकत्र करतील. मी असा माझ्याकडून पूर्ण तयारी आहे. पण फर्स्ट स्टेप जे आहे तुमच्याकडून मला ही अपेक्षा आहे की आपल्याला सर्वे झाला पाहिजे, ते आपण कोऑर्डिनेट केलं. त्या पुढचं जे आहे अपडेट वेळेनुसार ते आपल्याला देत जाणार. आणि जे डेव्हलपमेंट म्हणजे जे परमिशन एजन्सीज वगैरे ते पण आपल्याला माहिती देत राहणार. ते 5-6 जे लोक जे पुढाकार घेऊन जे कोऑपरेशन मध्ये सर्व लोकांची जे बोलू शकतात, कारण की जेव्हा सर्वेसाठी येणार तर तुमच्या इकडचे स्थानिक आम्हाला पाहिजे. तर आपण ते नाव द्या, आम्ही सांगणार नाही, आपण लोक मिळून आम्हाला आज जर शक्य असेल आता नाव द्या. रोहिदास तुम्ही अजून काही दुसरे जे कोणी असतील ते मला नाव सांगा. त्या दिवशी तुमचा सर्वे असेल त्या दिवशी घरी कोण असेल ते महत्वाचं आहे ना भावेश, बरोबर ना. जो घर पे रहेगा तुम्ही एका 2 तारखा द्या, म्हणजे जे नाही आमची 9 पासून आमची तयारी आहे. तुमची कधीपासून तयारी आहे म्हणजे एक टीम इथे पाठवणार असं. विनंती आहे की आता आपण बरेच जण तुम्ही प्रवीण जरा बोलून किती 5 माणसांची नावं देऊन टाका साहेबांना. मी काय म्हणतो साहेब, आता जे सर्व्हिस कोण करणार, प्रायव्हेट करणार की SRA मधून येऊन करणार? प्रायव्हेट करणार, मान्य आहे सगळ्यांना? करतोय त्याने गरज नाही. हा मग ते आता माझं म्हणणं तेच आहे सर, तुमचे पेपर क्लिअर असतील तर सर्वेला कोण नाही म्हणणार नाही. दुसरा मुद्दा, एक मिनिट माझं बोलून होते जरा. दुसरा मुद्दा आहे आता तुम्ही बोललात की गव्हर्नमेंटने 250 फॉर्म
आता 400 होणार. आता 400 होणार. नाही 400 होणार. 400 होणार म्हणून अजून थांबायचं का? 10 वर्ष नाही होणार. म्हणून म्हणलं अजून थांबायचं का? असं आहे की तुम्ही समजून घ्या, 10 वर्ष अजिबात शक्यता नाही, हे सरकारने क्लिअर कट सांगितलेलं आहे. हो बरोबर आहे. आज तुम्ही जेवढी आश्वासन दिले त्या आश्वासनात 18 वर्ष निघून गेले. 18 वर्ष तुम्हाला पूर्ण सांगितली बरोबर आहे. तुम्ही एसटी सांगितली बरोबर, पण ही एसटी आम्हाला तुम्ही बसून सांगितली ना, मी याच्यामुळे मी थांबलो की याच्यामुळे थांबलो हे सांगणं बरोबर आहे. तुम्ही एक समजून घ्या, हे सर्व एनओपी लेटेस्ट आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितली आहे, ती एवढी मेहनत का करणार. एक तुम्हाला हे पण सांगतो, कोणती एनओसी कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये फ्री येत नाही. दुसरा एक तुमच्यासाठी आहे की मी ऐकले की 39 अजून एसआर मध्ये हे झालेलं नाही आहे. काय 39 काय झालेलं नाही, परमिशनच झालेलं नाही. 39 झालं नाही. झालेलं नाही आहे. नाही मग ते झाले का, ते पेपर आले का? 39 मी ऐकलं की अजून सबमिशन एसआर मध्ये झालेलं नाही आहे. आजच्या तारखेचा डेट आहे, अजून प्रोसेस चालू आहे त्याची. कमिशन म्हणजे काय असतं ना, ऍप्लिकेशन टाकलेलं आहे. 3 एकूण टोटल 5 एनओसी देतात, बरोबर आहे. आणि एक आयटीची सीडी आहे. सीडी म्हणजे काय, त्या सीडीमध्ये आपला जो 39 आणि 52 सगळे टेनंट आणि आपला प्लॉट आहे किती आहे तो. आता 3 एनओसी आल्या. फक्त सगळ्यात महत्वाची एनओसी मालकी हक्क. मग तो पहिला प्रश्न जो मी विचारला ना सगळे तो, तर ते काय म्हणाले, मालकी हक्काचं जे काय आहे त्याचं बोलणं चालू झालंय. सिनियर ॲडव्होकेट आहेत, त्याला किती वेळ लागणार? अजून किती वेळ लागणार त्याला? बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय बरोबर आहे. तुमचा प्रोसेस चालू आहे, पण ही प्रोसेस चालू होतो 18 वर्ष निघून गेलेली आहे. आता तुमचे सगळे प्रोसिजरच चालू आहे. ऐका म्हणून मी ते माझ्या कामाचे आले तर म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट लोक हे रुमर्स पसरवतात, त्यांना काहीच माहित नाही. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, आणि त्यांचा रिंग लीडर आहे मुकेश भाई, ज्याला मी नोकरीमधून काढलाय, त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये फ्रॉड केला. घरचं प्रकरण काय काढलं की त्याने तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात बघायला गेलो नव्हतो. तो दोघांमध्ये काय झालं ते आम्हाला तर माहिती नाही, बरोबर आहे. पण मी माझ्यातर्फे म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट विचारलं. म्हणून मी तुम्हाला काय विचारलं की माझा प्रश्न तुम्हाला आहे की 39 अजून एसआर मध्ये हे झालेलंच नाहीये, सबमिशन झालेलं नाहीये त्याचं. हा मग आहे, काहीतरी बाकी आहे ना. मग ते स्टेप बोलतो, एक एक स्टेप येणार तेव्हा ते कामाला चालू होणार ना पुढे. 5 एनओसी देतात, बरोबर आहे. त्याच्या 3 आल्या, बरोबर आहे. आता साहेब म्हणाले एसटीची पण आली. सगळ्यात महत्वाचं मालकी हक्काचं जे होतं बीएसएल ते म्हणाले की आता तिथे येतो आहेत तर दाखवल्या. हो आहे त्यांच्याकडे, आहेत तर दुकान दाखवा ना. बसले टॉपिक त्यांना माहिती तर पडेल बाबा हे आले माझ्याकडे, एवढं एवढं आलेलं आहे, एक बाकी आहे. तुम्ही काहीच दाखवत ना, आलेलं आहे फक्त माझ्याकडे एवढंच सांगताय. भावेश तेरे को कुछ आइडिया है, बरोबर है. जिसको देखना है ना एक 4-5 लोक या आणि बघून घ्या, बरोबर आहे. काय असतं की आपण प्रपोजल टाकतो, त्यानंतर त्या 5 एनओसी येतात. 5 एनओसी आल्यावर ते स्क्रुटिनी फी भरायला सांगतात 0.70 पर स्क्वेअर मीटर. ती स्क्रुटिनी फी भरल्यावर ऍक्सेप्टन्स लेटर येतं की त्यांना सांगतात की 3 महिन्यात तुम्ही आता एलओएला जा. मग प्रपोजल सबमिट आहे, ऍक्सेप्टन्स झालेलं नाही. प्रोसेस असते, प्रोसेस असते. तेच म्हणतो मी, कुठे नाही म्हणतो प्रोसेस म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट काय विचारलं, त्याच्यासाठी विचारलं ना डायरेक्ट. तुम्ही 3-4 लोक जे आहे या पुढे और जिसको पेपर की जानकारी है वो आ सकते हैं. जिसको पेपर की जानकारी है वो आके पेपर देख सकते हैं. देखने का क्या भाई ने देखा है.
बाहेर कोण आहे तो मुझे पता चले। अरे साउंड अगर सुनिए उनके पेपर जो है काफी सारे हमने लाए हैं। अगर हर चीज मुझे चेक करने की बहुत सही है, अगर उन्हें आपको ला दिया, उन्हें मेरे को दिखा दिया कि पेपर्स मैंने लाए हैं, पर अगर मैं आज ही मारे मुझे बाद में वो पेपर्स नहीं मिले तो अरे पढ़ने की बात नहीं बता रही हूँ मैं आपको। वो अरे सुनिए सुनिए अंकल बात सुनिए, अंकल बात सुनिए, मैं क्या कहना चाह रही थी। अंकल सुनिए बात, चश्मे की बात मस्ती थी, दिखना है मुझे, पर मैं आपको ये कहना चाहती हूँ कि अगर मैं पेपर वेरीफाई करना चाहती हूँ तो मुझे उसको वापस एक वेरिफिकेशन करना पड़ेगा कि इनने जो पेपर लाए हैं वो सही है या नहीं है। आपको पता है फॉल्स डॉक्यूमेंट भी बन सकते हैं, आपको दिखाने को। हाँ तो इसलिए मुझे आगे ये मानना पड़ेगा कि इन्हें जो मुझे दिखाया है वो सही है, दिखाया है कि नहीं दिखाया है। आपको समझ में आ रहा है आप सबको कि मैं क्या कहना चाहती हूँ। इन्हें जो पेपर लाए हैं, मैं पहले कल पढ़ के एक बार गवर्नमेंट के पास पहुंचे था, आरटीआई मार के देखना चाहती हूँ कि ये सब पेपर सही है या नहीं है। अगर मैं आज पढ़ भी लिए पेपर और कल ये पेपर सही नहीं निकले तो हम क्या करेंगे। हाँ तो इसलिए मैं बोल रही हूँ कि मुझे चेक करना है। अगर मैं जवाबदारी और रिस्पॉन्सिबिलिटी लेने की बात करूँगी तो मैं चाहूंगी मैं सारे पेपर सही से देखूँ। आप एग्री करते हैं आप सभी बातें कि मैंने पेपर चेक करूँ। वो वॉलेंटियर बन के इनके साथ में वहाँ जा सकते हैं और पेपर देख सकते हैं। और कोई आना चाहेगा आप आ जाइए। नाम बोलो। मैं पूरा नाम छोटा लिया और कोई आना चाहेगा। पेपर के बारे में और किसको कुछ जानकारी है तो अपना नाम दे सकता है। सब अपने नंबर की मैं छोटा लिया ज्यांना तिकडे जायचं नाहीये, तुम्ही सांगा कधी पेपर बघायचे, माझ्याकडे पण इथे सगळे पेपर आहेत, फक्त जी आता त्यांना शेवटची फायनलची एनओसी मिळाली नाही ती नाहीये माझ्याकडे, बाकी यांच्याकडे आता जिथं काही सगळे पेपर बघितले नाहीये, पण ह्यांनी जेवढे पेपर आणले तेवढेच पेपर माझ्याकडे पण आहेत, त्याच्यामुळे माझ्याकडे पेपर आहेत, तुम्हाला कधी पाहिजे असतील तर मी तुम्हाला दाखवेन, पण ते विश्वास ठेवा, पण आरटीआय आल्यावर समोरासमोर होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. वासना सिटी प्रॉपर्टी 55,000 स्क्वायर मीटर है, 59,000। मैं 55 इसके लिए बोला कि जो 4 रोड है ना वो इनकी प्रॉपर्टी में से जाता है, उनका उसका टीडीआर मिलना बाकी है। ठीक है, 93 में ऐसा पॉलिसी भी नहीं थी, तो अभी मैं एक ही प्रश्न है मेरा कि आप लोग सर्वे चाहते हैं या नहीं चाहते, क्योंकि बिना सर्वे के मैं आगे कुछ नहीं कर सकूंगा। सर्वे चाहिए, किसको चाहिए सर्वे, हाथ ऊपर करो, चाहिए सर्वे करने दो, सर्वे हाँ वाले एक बार हाथ ऊपर कर दो, सर्वे करना, सर्वे करना। बालाजी का जैसे डेवलपमेंट हुआ, बालाजी का अपना रोड हुआ, हमारा डेवलपमेंट होगा, हमारा खुद का रोड होगा, हमारी खुद की पार्किंग होगी, आगे आने से जितने भी राशि है आपकी डेवलपमेंट होगी, आपका खुद की पार्किंग होगी, खुद का रोड होगा।
हा माझ्या प्लॉटचा सर्वे मी करून देतो, मी स्वतः उभा राहणार, मशीन घेऊन मी स्वतः मशीन चालवणार, बघतो कोणी. ठीक है, प्रोटेक्शनची गरज नाही. तर आउटपुट हेल्थ ऐसा है कि देखो एक एजेंसी करनी पड़ती है, मैंने अपॉइंट किया हुआ एजेंसी, आप लोगों से खाली कोऑपरेशन चाहिए. बात कर दूसरे के साथ 4 बार सर्वे मैंने किया एग्री के साथ, मैं वही में बोल रहा हूँ. बरोबर है, ऐसा है. अभी बात भी मैं सर्वे करता हूँ, डेवलप आपको करना है, इसीलिए मैं बोल रहा हूँ. नहीं माइक में. ठीक है, ओके. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. 1-2 रोज में मुझे आपके यहाँ के 3 लोगों की टीम अगर मिलने वाली है, इनको जो सारे पेपर भेजे वो देखेंगे और दे आर फ्री टू टेक आउट RTR, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. और आप कब सर्वे करना, ये लोग 3 जन मुझे बताएंगे कि कब सर्वे चालू करना, उस दिन में सर्वे, उसके 1-2 दिन में सर्वे चालू कर सकता है. ठीक है, ओके. थैंक यू सो मच.